यह जो एफडीपी है, यह संशोधन कार्य पद्धति यानी रिसर्च मेथोडोलॉजी इस महत्वपूर्ण विषय पर आयोजित किया जा रहा है। कहा जाता है, शोध बिना ज्ञान अधूरा होता है, शोध कार्य से ही का विस्तार होता है। उत्कृष्ट संशोधन का पद्धति से शोधकर्ता की पहचान पूरे संस्थान में होती है। शोध कार्य में मानवीय जीवन के सभी पहलुओं को परखा जाता है। यही पारखी नजर जब वो शोधकर्ता जब कार्य करता है तब उसकी परीक्षाएं होती है। इसलिए कहा जाता है कि आंखें सब होती है, आंखें सबको होते हैं पर नजर हर एक को ही होती। तो इसी प्रकार जब हम जब शोध कार्य करते हैं तो शोध कार्य करते समय हमारी नजर से हम हमारे दृष्टि से जो पूरा माहौल देखते हैं और उसका जो शोध कार्य कर उसका जो निष्कर्ष निकालते हैं वो समाज के लिए बहुत महत्वपूर्ण होता है। तो आज के इस द्वितीय सत्र में मैं आप सबका फिर से स्वागत करता हूं। आज के इस सत्र में लोक संस्कृति वर्ण पद्धति इस महत्वपूर्ण विषय पर जो अपना वक्तव्य देने वाले हैं वे आज के प्रमुख वक्ता है डॉक्टर बापूराव जाधव, समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा समाजशास्त्र अध्ययन मंडल सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय नांदेड़ में वे कार्यरत है। तो डॉक्टर बाबूराव जाधव सर अपने मंतव्य देने से पहले मैं उनका परिचय देने के लिए मैं आमंत्रित करता हूं डॉक्टर सुभाष सातव जी, जो समाजशास्त्री प्रमुख है नागनाथ महाविद्यालय औंढा नागनाथ जिला हिंगोली में। मैं सातव सर से प्रार्थना करूंगा कि वे डॉक्टर बाबूराव जाधव जी का अपना परिचय इस मंच सामने रखे। डॉक्टर सातव सर। ओके सर, गुड आफ्टरनून टू ऑल। 1 week faculty development program on research methodology organized by Department of Sociology and IQAC, Digambarao Bindu Mahavidyalay, Hokar, in collaboration with Swami Ramananda Tirtha Marathwada Vidyapith, Nanded, या 1 week फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या आजच्या या दुसऱ्या टेक्निकल सेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर बाबूराव संभाजी जाधव सर, समाजशास्त्र विभाग प्रमुख, सामाजिक शास्त्र संकुल स्वारातिम विद्यापीठ नांदेड तथा समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य, सरांचा परिचय देण्यासाठीचे कार्य माझ्याकडे देण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबूराव संभाजी जाधव सर MA, MPhil, नेट सेट, PhD ही समाजशास्त्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। सरांनी MPhil ही पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक कडून 2011 ला, टॉपिक होतं त्यांचं ॲग्रिकल्चरल कल्टिवेटर अँड फॉरेस्ट यूज ए सोशोलॉजिकल स्टडी ऑफ 2 विलेजेस इन वेस्टर्न घाट्स ऑफ महाराष्ट्र या विषयावरती त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने MPhil पदवी या ठिकाणी दिलेली आहे। त्यांनी संशोधनाचं PhDचं जे काही कार्य केलेलं आहे त्या PhDचा त्यांचा जो विषय होता NGOज अँड मायक्रो क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स ए स्टडी ऑफ दलित वुमेन एम्पॉवरमेंट इन नांदेड डिस्ट्रिक्ट यावर आधारित असणारा त्यांचा थेसिस त्यांनी सबमिशन करून त्यांना त्या याच्यामध्ये PhD पदवी त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे। जाधव सरांनी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर UGCच्या माध्यमातून सँक्शन झालेल्या 3 मेजर प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी 3 मायनर प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत। सरांचा विद्यापीठामध्ये असणारा अध्यापनाचा जो काही अनुभव आहे तो 9 वर्षापासून म्हणजे 2011 पासून ते आजतागायत सामाजिक शास्त्र विद्यासंकुलामध्ये अध्यापनाचं कार्य करत आहेत। PG आणि MPhil साठी ते अध्यापन त्या ठिकाणी करतात। त्यांच्या अध्ययनाची जी काही महत्त्वपूर्ण रुची आहे ती प्रामुख्याने जो काही आपला आजचा रिसर्च मेथोडॉलॉजी यावरला FDP आहे त्या संदर्भामध्येच रिसर्च मेथोडॉलॉजी, कंटेम्पररी सोशोलॉजिकल थेरीज, सोशोलॉजी फॉर सोशल वर्क,
sociology of development, sociology of environment and sociology of gender इत्यादी विषयाच्या संदर्भामध्ये अध्ययनाच्या संदर्भामध्ये रुची आदरणीय जाधव सरांना या ठिकाणी असलेच आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यांच्या संशोधन कार्याच्या संदर्भामधलं जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्यांची जी काही फील्ड आहे सोशॉलॉजी ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड कम्युनिटी इश्यूज, त्याचबरोबर सोशॉलॉजी ऑफ जेंडर, दलित वुमेन अँड NGOज या स्वरूपाचं स्पेशलायझेशन संशोधनाच्या संदर्भामध्ये जाधव सरांचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. सरांना जो काही प्रशासनाचा जो काही अनुभव आहे 2018 पासून ते समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य आहेत, त्या पद्धतीने ते आपलं कार्य त्या ठिकाणी करत आहे. तद्वतच समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणूनही सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं कार्य ते सामाजिक शास्त्र विद्यासंकुलामध्ये त्या ठिकाणी पार पाडत असलेले आपल्याला दिसून येतात. सरांनी वेगवेगळ्या विषयांवरती अतिथी व्याख्यानाच्या संदर्भामध्ये सुद्धा 7-8 वेळेस त्या ठिकाणी अशा स्वरूपाची विविध विषयांवरती सखोल अशा स्वरूपाची व्याख्यानं त्या ठिकाणी दिलेली आहे. संशोधनाच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण कार्याचा सरांचा उल्लेख त्या ठिकाणी करत असताना मला असं म्हणावंसं वाटतं की सरांनी बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा जो काही अवॉर्ड आहे हा सरांना 2 वेळेस त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. खरे सरांच्या कॉलेजमध्ये जी काही राष्ट्रीय परिषद झालेली होती त्या ठिकाणी त्यांनी जे काही प्रेझेंटेशन केलं होतं त्याला बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि जळगाव या ठिकाणी सुद्धा त्यांनी जे काही प्रेझेंटेशन पेपरचं केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा त्यांना बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्डनं त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सर आपल्या विषयाच्या संदर्भामधलं सखोल ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संघटनांशी त्यांचा एक जवळून अशा स्वरूपाचा संबंध आलेला आहे. त्यामध्ये लाईफ मेंबर ऑफ ऑल इंडिया सोशॉलॉजिकल सोसायटीचे सदस्य आहे. त्याचबरोबर लाईफ मेंबर ऑफ महाराष्ट्र समाजशास्त्र परिषद यांचेही ते त्या ठिकाणी सन्माननीय सदस्य आहेत. तद्वतच ऑल इंडिया वुमेन स्टडीज असोसिएशनचे सुद्धा सर त्या ठिकाणी सदस्य असलेले आपल्याला या ठिकाणी आजीवन सदस्य त्या ठिकाणी आहेत. सरांनी जी काही विविध स्वरूपाची लिखाणं त्या ठिकाणी केलेली आहे किंवा एक संशोधनपर अशा स्वरूपाचे लेख त्यांचे जे काही प्रकाशित झालेले आहे, तर जे जर्नलमध्ये जे काही आर्टिकल सरांचे 9 या ठिकाणी प्रकाशित झालेले आहे. त्याचबरोबर पब्लिक्स इन बुक्स मध्ये सुद्धा 3 आर्टिकल्स त्यांचे त्या ठिकाणी प्रकाशित झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण भाग म्हणजे 8 पुस्तकांमध्ये सरांची एक प्रकरणं त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर असं एक लिखाण करणारा एक अभ्यासू अशा स्वरूपाचा एक व्यक्तिमत्व म्हणून जाधव सरांकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याचबरोबर ज्या काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या काही परिषदा त्या ठिकाणी होतात अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा सरांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरती घेतल्या झालेल्या सेमिनार किंवा चर्चासत्रामध्ये सरांनी 12 पेपर या ठिकाणी प्रेझेंट केलेले आहे. तर स्टेट लेवलवरती जे काही सेमिनार त्या ठिकाणी घेतले जातात त्यामध्ये सुद्धा सरांचं योगदान या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच विविध स्वरूपाच्या ज्या काही कार्यशाळांचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं अशा विविध कार्यशाळांमध्ये त्यांचा एक सक्रिय स्वरूपाचा सहभाग त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं. ज्यामध्ये प्रामुख्याने असा उल्लेख करावा वाटतो की हरियाणा, गुजरात या ठिकाणी पार्टिसिपेशन इन द कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स मध्ये त्यांनी त्या ठिकाणी सक्रिय स्वरूपाचा सहभाग त्या ठिकाणी घेतल्याचा दिसून येतं. या अकॅडमिक रायटिंग वर्कशॉप मध्ये सुद्धा त्यांचा सहभाग त्या ठिकाणी आहे. डाटा अनालिसिस वर्कशॉप इन सोशल सायन्सेस यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय अशा स्वरूपाचा सहभाग त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येऊ शकतं. अशा या विविध कार्यशाळांमध्ये एक ऍक्टिव्ह अशा स्वरूपाचं पार्टिसिपेशन डॉक्टर बाबूराव जाधव सरांचं या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. त्याचबरोबर पार्टिसिपेशन इन द इंडक्शन प्रोग्राम मध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पार्टिसिपेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. याबरोबरच वेगवेगळ्या कार्यशाळा, वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चासत्र व परिषदा यामध्ये सरांनी एक सक्रिय स्वरूपाचा सहभाग घेऊन आपल्या ज्ञानाची चाहूल त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर हा एक अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. आज मला या ठिकाणी
पाहुण्यांचा परिचय करून देण्याची जी संधी DB कॉलेज भोकर आणि आमचे मित्र तथा मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र विशे सर, सकरगे सर, भुसारे सर, त्यानंतर पवार सर, चव्हाण सर या सर्वांनी या ठिकाणी जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या पुढील सूत्र डॉक्टर पवार सरांकडे या ठिकाणी देतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. धन्यवाद सर. फारच छान परिचय आपण करून दिला. आपण जेव्हा सातो सरांचा जेव्हा देत होता त्यावेळेला समाजामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे या ठिकाणी उल्लेखनीय होतं. तर त्यांचा परिचय आपण दिल्यानंतर आता यानंतर मी आजच्या या क्रमाचे प्रमुख ते डॉक्टर बाबूराव जाधव सरांनी नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या वक्तव्याला करावी. डॉक्टर जाधव सर. ओके, थँक्यू सर. आवाज येतोय का सर? हॅलो. हो सर, हो येतोय. येतो सर, कंटिन्यू करा. हो सर, येतोय आवाज. Okay. At the very outset, I am very thankful to the organizer who has invited me to deliver lecture in this session on ethnography method in this faculty development program. I am very thankful to Dr. Subhash Sato sir who has given my lengthy introduction. I am also thankful to the principal of the college and organizing committee of this faculty development program, administrative and technical staffs. They have offered this opportunity to share my views on this ethnography method. Friends, I was also told that there are lot of participants are from the Maharashtra, and there are some participants also from the other parts of the Maharashtra also. So I was told my presentation should be in bilingual, in English as well as in Marathi. So I will be try make it attempt my presentation into both languages, Marathi as well as English, because I also face some problems to talking about the ethnography method. I will be face problems to find appropriate word in Marathi language. So wherever I will be not possible to speak in Marathi, I will be try to use the English word. And later, after over my presentation, we have a detailed discussion in Marathi language. So at the beginning, I will be, however, meanwhile, I try to speak in both languages, Marathi as well as English. So at the first, what do you mean by ethnography? Because we start our presentation on the method of ethnography. And I know that from the last 3 days, this is the third day, and this is the, I think, fifth session. So from the 2 days, you are already discussing about the different methods of research methodology. My friend, I want to say that ethnography is also very important method in social sciences. But if you find out a Marathi books written in Marathi language, we cannot find chapters or we cannot find the literature on ethnography method in Marathi language. That's why when we at the first I had communication with Dr. Vishe sir, and he told me you can take something new or take something like qualitative methods. Then I decided if there is no literature in Marathi language on the ethnography method, so I selected this topic to explain to share my views on this method. So we start our presentation communication with the translation of ethnography method in Marathi. म्हणजे मराठीमध्ये ethnography या शब्दाला काय म्हणायचं? तर मित्रो, मराठीमध्ये ethnography मेथड याचं जर आपण भाषांतर केलं तर याला म्हणजे मराठीत काय म्हणायचं? जसं ऑब्झर्वेशनला आपण निरीक्षण म्हणतो किंवा सर्वे मेथडला सर्वेक्षण म्हणतो, तसं ethnography या शब्दाला मराठीमध्ये लोकसंस्कृती वर्णन पद्धत असं म्हटलं जातं. लोकसंस्कृती पुढे याचं आपण याची डेफिनेशन वगैरे बघणारच आहोत, परंतु सध्या फक्त मराठीमध्ये याला नेमकं काय म्हणतात तर आपल्याला असं म्हणता येईल की मराठीमध्ये ethnography मेथड म्हणजे लोकसंस्कृती वर्णन पद्धत, लोक अध्ययन पद्धत. तर हे याचं मराठीत आहे. त्याचा
डेफिनेशन, त्याचे अर्थ, त्याचं डिझाईन आपण पुढे पाहणार आहोत. तर एकंदरीत माझं जे प्रेझेंटेशन असणार आहे, त्या प्रेझेंटेशनची जी आउटलाईन आहे, या 4-5 घटकामध्ये मी एकंदरीत माझ्या प्रेझेंटेशनची मांडणी करणार आहे. त्यात पहिला जो भाग असणार आहे, त्यात मिनिंग ऑफ एथनोग्राफी, लोकसंस्कृती वर्णन पद्धत म्हणजे काय, याचा आपण सुरुवातीला अर्थ पाहणार आहोत. त्यानंतरचा दुसरा जो पार्ट असणार आहे, त्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ एथनोग्राफी, म्हणजे एथनोग्राफी ही पद्धत कशी विकसित होत गेली ते थोडक्यात बघणार आहोत. आणि याच्यामधला जो तिसरा मुद्दा आहे, त्यामध्ये आपण पाहणार आहोत रिसर्च डिझाईन ऑफ एथनोग्राफी. If anybody are using this method, because there are many methods we are discussing from the last 2 days, or not last 2 days, at from our student life, at graduation, post graduation level, MPhil, or most of you have completed also our PhD. So we have now become, and most of us are also teaching the research methodology to the student of graduation, post graduation, and most of you are also guiding to the students for PhD work, MPhil work, and most of us are also taking minor and major research projects. So we know that there are different types of methods. So and each and every method has its own research design. So here in this part, we are going to discuss about the research design of ethnography. त्यानंतर त्या पुढचा जो भाग असणार आहे, त्यामध्ये आपण टाइप्स ऑफ एथनोग्राफी आणि थेरॉटिकल ओरिएंटेशन. थेरॉटिकल ओरिएंटेशन मध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या पद्धतीच्या, म्हणजे एथनोग्राफिक रिसर्च करत असताना कुठल्या थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्हची लिंक त्याला लावता येऊ शकते. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा असणार आहे, तो आहे रिसंट ट्रेंड्स इन एथनोग्राफी, जी 1900 शतकाच्या सुरुवातीला ही एथनोग्राफी पद्धत अँथ्रोपॉलॉजीमध्ये सुरुवातीला, आणि नंतर सोशल अँथ्रोपॉलॉजी, सोशियोलॉजी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, आणि कारण मेथड ह्या कोण्या शास्त्राच्या मालकीच्या नसतात, मेथड्स आर युनिव्हर्सल. असं आपण म्हणू शकत नाही की एथनोग्राफी मेथड ही फक्त अँथ्रोपॉलॉजिस्टच वापरतात किंवा अदर सोशल सायंटिस्ट वापरत नाही, असं नाहीये. मेथडच्या बाबतीत मेथड्स आर युनिव्हर्सल. एनी सोशल सायंटिस्ट कॅन यूज एनी मेथड, बट इट शुड बी अ लॉजिक. ही हॅज टू फॉलो द लॉजिक्स. ते आपण नंतर बोलणार आहोत. तर हा प्रेझेंटेशन मध्ये रिसंट ट्रेंड्स इन एथनोग्राफी हे पण असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये शेवटीचा जो माझं प्रेझेंटेशनचा शेवटचा जो भाग आहे, एथनोग्राफी ड्युरिंग कोरोना कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन. म्हणजे सध्या जी प्रेझेंट पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, तर या कंटेक्स्टमध्ये, या समकालीन याच्यामध्ये आपल्याला ही मेथड वापरता येऊ शकते का, याबद्दल ही आपल्याला चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, जे एथनोग्राफी ही पद्धत काय आहे, आणि एथनोग्राफी हा शब्द वापरल्यानंतर त्या अनुषंगाने काही दुसरे असे सिमिलर शब्द येतात, आणि ते आपल्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करतात की नेमकं, मला वाटतं माझं स्क्रीनचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय का? माझी स्क्रीन पुढे गेले. हॅलो सर. माझी स्क्रीन पुढे कशी गेली? पुढे कोणतरी भेटले. तर 1-2 मिनिटं द्या. अच्छा. तर ही मदत काहीतरी एक विंडो येत आहे, एक लाईन येत आहे, त्यामुळे थोडं एक काम सांगतो तुमची स्क्रीन शेअर करायला. येस. नाही, अरविंद चव्हाण म्हणून कोणतरी येतात ते. हो सर, मीच आहे. तुम्ही. अच्छा. बॅग घ्या, बॅग घ्या. गो टू स्लाइड जाऊ का मी?
हो सर, तुम्ही तुमच्या वेळीच जा, कारण हा ओके, आता ओके आहे, तुमच्या वेळी जा सर. आता नाही ते मागं घ्या ना, खूप पुढे गेलेले. त्याला काय करू मी, गो टू स्लाइड करू का? हा, गो टू स्लाइड करू हो का? सर, हो बॅक हो, गो टू स्लाइड करा. अच्छा, हा राईट राईट. हा ओके. पण हे याचं काय पुढं नाही, हे काय झालं पुढे हे सेटिंग मध्ये चेंज करून. हॅलो हॅलो, ते पुढे जात नाही ना आता. हॅलो हॅलो, एक मिनिट सर. हा सर हा बोला. हा बोला. हॅलो, मदत नाही, एक पॅच. सर आता करा, शेअर करा आता परत. हा शेअर करू का? हा सर करा. ओके 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 ओके. हा हा राईट, ओके. हा चालते, ओके. आता ओके आहे का? हा ओके. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, फक्त फुल स्क्रीन करून टाका सर याला. दादव सर, दादव सर. हा हा बोला ना. दादव सर, याला फुल हा बोला स्क्रीन, बोला, काय म्हणता? फुल स्क्रीन. हा हो हा बोला ना. नाही फुल स्केल केलं तर थोडा ठीक आहे, प्रॉब्लेम बघा येणार सर. तुम्हाला. हॅलो, ओके 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 ओके. चालते ओके. सुरू करायचं का? हो सर, सुरू करा सर. हो सर करा. ओके, सुरू करू का? ओके ओके, सॉरी. हा चला, टेक्नॉलॉजीचा असतं. हा, तर मी असं म्हणत होतो की एथनोग्राफी हा शब्द किंवा एथनोग्राफी बद्दल आपण जेव्हा चर्चा करतो, एथनोग्राफी बद्दल समजून घेण्याच्या बाबतीमध्ये, तर त्या अनुषंगानं काही दुसऱ्या शब्द येतात मध्ये, आणि आपल्याला वाटतं की एथनोमेट्री, जसं एथनोग्राफी आहे तसं एक एथनोमेट्रोलॉजी नावाची एक पद्धत आहे. आता एथनोमेट्रोलॉजी आणि एथनोग्राफी या दोन पद्धतीमध्ये फरक आहे. एथनोमेट्रोलॉजीची जी निर्मिती आहे, एथनोमेट्रोलॉजी याला सर्वप्रथम सायंटिफिक पद्धतीने त्याची मांडणी करण्याचं काम हेरॉल्ड गारफिंकर या समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आता एथनोमेट्रोलॉजी आणि एथनोग्राफी या दोन्हीही पद्धतीचा अभ्यासाचा जो विषय आहे त्यामध्ये साम्य आहे. कारण एथनोमेट्रोलॉजिस्ट आणि एथनोग्राफर ट्राय टू अंडरस्टँड द एव्हरीडे लाईफ ऑफ द पीपल, कस्टम ट्रेडिशन. परंतु प्रोसिजर जी आहे, एथनोग्राफिक पद्धतीचा यूज करून संशोधन करण्याची जी प्रक्रिया आहे आणि एथनोमेट्रोलॉजी पद्धतीचं स्ट्रक्चर करून जे संशोधन करण्याची जी प्रक्रिया आहे, यामध्ये मात्र फरक आहे. एथनोमेट्रोलॉजीची निर्मिती हेरॉल्ड गारफिंकरने केली आणि त्याने असं सांगितलं की एथनोमेट्रोलॉजी इज द सायन्स ऑफ ए nature of a common people. Those common people create a nature. Nature means the customs, traditions, way of life, and they sociologists or social scientists documented this nature of the everyday life of the common people. That is called ethnometeorology. And ethnography ही ethnometeorology पेक्षा वेगळी आहे. त्याचं ethnography आपण सुरू केलं. त्यानंतर दुसरे एक असे दोन शब्द येतात की ऑन्टोलॉजी आणि एथनोग्राफी. आता ऑन्टोलॉजी म्हणजे काय की एखाद्या विषयावर, फॉर एक्झाम्पल ट्रायबल स्टडी आहे, ट्रायबल स्टडीवर जे काही अनेक लोकांनी जे रिसर्च केलेले आहे, फॉर एक्झाम्पल गोंड आहे, भिल्ल आहे, या कोलाम आहे, कुठली एखादी ट्रायबल कम्युनिटी घ्या, त्या एका ट्रायबल कम्युनिटीवर अनेक लोकांनी जे संशोधन केलेलं आहे एका स्कीमवर, त्याचं जे एकत्रीकरण केलेलं जे लिटरेचर आहे त्याला ऑन्टोलॉजी असतं. आता असं होऊ शकतं की एथनोग्राफीच्या माध्यमातून, फॉर एक्झाम्पल गोंड्स ट्राईब यावर जे काही भारतामध्ये किंवा जगामध्ये स्टडीज झालेले आहे आणि त्याचं जर एथनोग्राफिकल वर्कची जर लिस्ट केली तर ते ऑन्टोलॉजी त्याला आपण म्हणू शकतो. परंतु ऑन्टोलॉजी आणि एथनोग्राफी याच्यामध्ये पण फरक आहे, ते पण आपण लक्षात घेऊ. आता तिसरा मुद्दा एक आहे की फील्डवर्क, सोशल वर्क फील्डवर्क आणि एथनोग्राफी फील्डवर्क.
आता फील्डवर्क हा शब्द एवढा पॉप्युलर आहे की ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण सर्वे जरी करत असलो तरी आपण म्हणतो की फील्डवर्क. म्हणजे सोशल सायन्स मध्ये फील्डवर्क हा शब्द खूप पॉप्युलर आहे. प्रत्येक जण फील्डवर्क म्हणजे काय हे आपल्याला सगळ्याला माहित आहे की जेव्हा आपण एखादं आपलं संशोधन असतं आणि त्या संशोधनासाठी आपण लायब्ररी वर्क सुरुवातीला करतो आणि त्यानंतर आपलं जे सिनॉप्सिस वगैरे सगळं झालेलं असतं, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, इंट्रोडक्शन, इंटरव्ह्यू शेड्यूल तयार करतो किंवा मुलाखत अनुसूची जे काही टूल असेल आणि त्यानंतर आपण म्हणतो की आता माझं फक्त फील्डवर्क राहिलेलं आहे, मला फक्त आता फील्ड सर्व्हे करायचे, फील्डवर्क करायचे आणि फील्डवर्क केल्यामुळे इंटरव्ह्यू शेड्यूल क्वेश्चनरीच्या माध्यमातून आपण फील्डवर्क करून जो डेटा आणतो, माहिती आणतो, त्याच्यामध्ये पुन्हा स्टॅटिस्टिकल पॅकेज आहे, एक्सेल आहे, SPSS पॅकेज आहे किंवा आता भरपूर आता सध्या नवीन भरपूर पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये पण तो डेटा अनालिसिस करून हे फील्डवर्क या अर्थानं हा शब्द खूप जोड आहे. तर त्याच पद्धतीनं सोशल वर्क नावाची आहे, सामाजिक कार्य ज्याला म्हणतो, त्यामध्ये सुद्धा फील्डवर्क हा शब्द खूप वापरला जातो आणि त्यांच्याकडे सुद्धा फील्डवर्क केलं जातं. आता सोशल वर्कचं जे फील्डवर्क आहे ते इतर फील्डवर्कपेक्षा वेगळं आहे. त्यांच्यामध्ये काही मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये प्रायमरी मेथड, सेकंडरी मेथड किंवा प्रायमरी मेथडमध्ये सोशल केस वर्क आहे, सोशल ग्रुप वर्क आहे, कम्युनिटी वर्क आहे, सेकंडरी मेथड्समध्ये सोशल ऍक्शन मेथड आहे, सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेथड आहे. अशा मेथडच्या माध्यमातून ते लोक सुद्धा त्यांचे विद्यार्थी अभ्यासक फील्डवर्क करत असतात. आता प्रश्न असा आहे की जनरल फील्डवर्क जे आहे ते सोशल वर्कचं जे फील्डवर्क आहे ते आणि एथनोग्राफी मेथडचा यूज करून जे फील्डवर्क केलं जातं ते फील्डवर्क मात्र इतर फील्डवर्कपेक्षा खूप वेगळं आहे. काय वेगळं आहे ते आपण पुढे बघणार आहोत. कारण या फील्डवर्कमध्ये आपल्याला लॉंग पिरियड ऑफ टाइम, आता जसं आपण जनरली म्हणतो जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, MPhil PhD करणारा त्याला आपण रिसर्च स्कॉलर म्हणतो, त्याला गाईड करणाऱ्याला रिसर्च गाईड म्हणतो. रिसर्च प्रोजेक्ट जे घेतात मायनर मेजर त्यांना प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हटलं जातं किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर म्हटलं जातं किंवा जनरली याच्यामध्ये जे रिसर्च करणे त्यांना आपण रिसर्चर म्हणतो, सोशल सायंटिस्ट म्हणतो. परंतु एथनोग्राफी या पद्धतीचा उपयोग करणाऱ्याला सोशल सायन्समध्ये किंवा याच्यामध्ये एथनोग्राफर असं म्हणतात. एथनोग्राफर म्हणजे जो एथनोग्राफी या पद्धतीचा उपयोग करून संशोधन करत आहे त्याला रिसर्चर म्हणतातच, डेफिनेटली नो डाऊट. तो सोशल सायंटिस्ट पण आहे, पॉलिसी मेकर कोणी पण असू शकतो, परंतु जी टर्म या पद्धतीचा उपयोग करणाऱ्या अभ्यासकाला एथनोग्राफर असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण उत्तरदाते म्हणतो, रिस्पॉन्डेंट म्हणतो. आपण एखादा सर्वे किंवा फील्डवर्क करणारे जे लोक असतात जे आपण उत्तरदाते 200 शंभर 300 400 100 काही निवडलेलं असतं तर ते आपले आपण म्हणतो उत्तरदाते म्हणतो. परंतु एथनोग्राफिक स्टडीमध्ये उत्तरदाते म्हणत नसतात, त्यांना रिस्पॉन्डंट हा शब्द वापरत नाही, तर त्यांना शब्द वापरला जातो इन्फॉर्मंट्स म्हणजे माहिती देणारे हा एक शब्द वापरला जातो. आणि बऱ्याचदा त्यांना पार्टिसिपंट्स म्हणजे आपण जे संशोधन करत आहोत त्या संशोधनात ते सहभागी झालेले आहेत असे हे शब्द वापरले, ते आपण त्याचही पुढे बघणार. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एथनोग्राफी इज द डिस्क्रिप्शन ऑफ द कल्चर थ्रू फील्डवर्क. म्हणजे एथनोग्राफी एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये फील्डवर्क हे खूप महत्वाचं त्याच्यामध्ये टेक्निक आहे. फील्डवर्क शिवाय ही एथनोग्राफी पद्धतीचं रिसर्च वर्क होऊ शकत नाही. म्हणून यामध्ये एथनोग्राफीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे 3 शब्द नेहमी असे एकत्रच या 3 प्रक्रिया आपल्याला या एथनोग्राफिक स्टडीमध्ये असलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये एक म्हणजे पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन. आता ऑब्झर्वेशन हे टूल आहे, निरीक्षण. आपण सगळं ज्ञात आहे, सगळे आपण संशोधक आहात, निरीक्षण या तंत्राचा उपयोग जवळपास सगळेजण काही म्हणजे आवश्यकतेनुसार करतात. परंतु एथनोग्राफिक रिसर्च डिझाईनमध्ये जे निरीक्षण हे तंत्र वापरलं जातं ते पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, सहभागी निरीक्षण म्हणून. सहभागी निरीक्षण आणि हे निरीक्षण यामध्ये सुद्धा फरक आहे. त्याची आपल्याला याच्यावर जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही, कारण हे फरक आहे आपल्याला. फील्डवर्क, एथनोग्राफी आणि पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन हे 3 म्हणजे एक सिमिलर म्हणण्यापेक्षा हे ऑब्झर्वेशन हे अतिशय
महत्वाचं टूल आहे एथनोग्राफिक रिसर्च डिझाईन मध्ये, आणि फील्डवर्क हे टेक्निक आहे महत्वाचं यामध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता शब्दशः जे एथनोग्राफी वर्ड आहे तो दोन शब्दापासून तयार झालेला दिसतो. एक म्हणजे एथनो आणि दुसरा म्हणजे ग्राफी. आता एथनो या शब्दाचा जो अर्थ आहे तो रेस, कल्चर, पर्टिक्युलर ग्रुप, एथनिक ग्रुप, होम, अशा पद्धतीनं एथनो या शब्दाचा अर्थ त्याला मराठीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की एथनो म्हणजे लोक, एथनो म्हणजे वंचित लोक, एथनो म्हणजे एखाद्या विशिष्ट वंशाचे लोक, एखादा विशिष्ट सांस्कृतिक ग्रुप. आणि ग्राफी जे आहे, ग्राफी म्हणजे डिस्क्रिप्शन, सपोल इन डेप्थ डिस्क्रिप्शन. म्हणून एथनोग्राफी ला असं म्हटलं जातं, एथनोग्राफी इज अ डिटेल अकाउंट, पोर्ट्रेट ऑफ पीपल, डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द कल्चर, ऑफ इम्पेरिकल अकाउंट ऑफ कस्टम्स. मग त्याच्यामध्ये कल्चरमध्ये आपल्याला पुन्हा माहिती आहे की कल्चर इज अ कॉम्बिनेशन ऑफ कस्टम, ट्रेडिशन्स, बिलीफ्स, बिहेवियर. तर ह्या सगळ्या गोष्टी कल्चरमध्ये येतात आणि या कल्चरचं डिटेलमध्ये वर्णन करण्याची जी पद्धत आहे त्याला एथनोग्राफी असं म्हणतात. आता हे कन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन झालं तर काही सायंटिस्ट लोकांनी त्याच्या, एथनोग्राफर आणि सायंटिस्टनी त्याच्या व्याख्याही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एथनोग्राफी इज द सिस्टमॅटिक डिस्क्रिप्शन ऑफ ए कंटेम्पररी कल्चर थ्रू फील्डवर्क. म्हणजे मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं की फील्डवर्क, एथनोग्राफिकल स्टडीमध्ये जे फील्डवर्क केलं जातं ते फील्डवर्क हे इतर फील्डवर्कपेक्षा वेगळं आहे. का वेगळं आहे? कारण या एथनोग्राफी पद्धतीचा यूज करत असताना कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 2, 3, 4 एका वर्षापेक्षा कम्युनिटी ज्या समुदायाचा एथनोग्राफरने, संशोधकांनी जो समुदाय अभ्यास करण्यासाठी निवडलेला आहे, तो आदिवासी जमात असेल, एखादा वंचित समूह असेल, अर्बन कम्युनिटी असेल, स्लम असेल, किंवा कुठला एखादा छोटासा समुदाय असेल, त्या समुदायामध्ये, त्या कम्युनिटीमध्ये कमीत कमी क्षेत्रीय कार्य करण्यासाठी, फील्डवर्क करण्यासाठी संशोधकाने ऍटलिस्ट 1 इयर, 1 वर्ष 12 महिने त्यामध्ये थांबणं आवश्यक आहे. तरच एथनोग्राफिक पद्धतीचं जे डिस्क्रिप्शन आहे, एथनोग्राफिक पद्धतीचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते करता येऊ शकते. आता मॉलिनोव्स्की याला नेटिव्ह पॉइंट्स ऑफ व्ह्यू असं म्हटलं. एथनोग्राफी अशी पद्धत आहे की संशोधकाने, एथनोग्राफरने ज्या कम्युनिटीचा अभ्यास करण्यासाठी तो तिथे गेलेला आहे, तर त्या कम्युनिटीचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे, नेटिव्ह म्हणजे स्थानिक. फॉर एक्झाम्पल आपण एखादी आदिवासी समुदाय निवडला, त्या आदिवासी समुदायामध्ये 2 कोलाम असतील, जिल्हा असतील, त्यांचा अभ्यास करण्यासाठी गेलो तर ते नेटिव्ह आहे. तर त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्या नेटिव्हच्या पॉइंट्स ऑफ व्ह्यू आपल्याला जो अभ्यास केला जातो तो एथनोग्राफिकल वर्क आहे. त्यानंतर किल्पर्ट ग्रीज नावाचे एक मोठे सायंटिस्ट एथनोग्राफर होऊन गेले, त्यांनी सुद्धा 1-2-3 संकल्पना एथनोग्राफीच्या बाबतीत केलेल्या आहेत. त्यांनी म्हटले की एथनोग्राफिकल जे ग्राफी आहे ते थिक डिस्क्रिप्शन. थिक डिस्क्रिप्शन म्हणजे एथनोग्राफिकल वर्क मध्ये सातत्यानं सखोल असं लिखाण, एथनोग्राफिक रिसर्च मध्ये सातत्यानं एथनोग्राफरला खूप असं डिटेल डिस्क्रिप्शन, डीप, सखोल, त्याला त्यांनी थिक डिस्क्रिप्शन असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी 2-3 संकल्पना महत्वाच्या वापरलेल्या आहेत. एक म्हणजे एथनोग्राफी हे इंटरप्रिटेशन ऑफ कल्चर आहे, संस्कृतीचं विस्तृत असं वर्णन आहे, संस्कृतीचा अन्वयार्थ लावणं आहे, आणि वेब्स ऑफ मिनिंग आहे, म्हणजे ह्युमन बिहेवियर असेल, सोशल नेटवर्क असेल, किनशिप असेल, जिनॉलॉजी असेल, फॅमिली आहे, मॅरेज आहे, ज्या काही कल्चर, कस्टम, ट्रेडिशन, बिलीफ्स आहेत त्यांचा अर्थ उघडणं, त्याचा अर्थ रिव्हील्स करणं, त्याच्या जाणीवा आहेत, संवेदना आहेत, चालीरीती आहेत, त्याचा अर्थ अन्वयार्थ लावणं, म्हणजे त्याचं सखोल असं विश्लेषण करणं, हे एथनोग्राफिक मेथडमध्ये अपेक्षित असते. एथनोग्राफी प्रोव्हाइड्स डिटेल in-depth description of everyday life and particular people. डेव्हिड एम फेटरमॅन नावाचे एक एथनोग्राफर आहेत, त्यांनी एक थोडी वेगळ्या पद्धतीची व्याख्या करून करण्याचा प्रयत्न केला. एथनोग्राफी इज अ आर्ट अँड सायन्स ऑफ डिस्क्रायबिंग ग्रुप ऑर पीपल. त्यांनी म्हटलेलं की एथनोग्राफी ही एक आर्ट आहे आणि सायन्स पण आहे. त्याच्यावर आपण आता नंतर बोलणारच आहोत. बर्नार्ड आणि स्पेन्सर नावाचे
दोन सायंटिस्ट आहेत, त्यांनी सुद्धा एक एथनोग्राफीचा अर्थ असं सांगितलाय, द वर्ड एथनोग्राफी हॅज अ डबल मिनिंग. एथनोग्राफी या शब्दाला दोन अर्थ आहेत. तर ते एक म्हणतात की एथनोग्राफी ॲज अ प्रोडक्ट आहे, कारण एथनोग्राफिक रिसर्च डिझाईन मध्ये एथनोग्राफर जाऊन त्या समुदायामध्ये त्याला कमीत कमी 1 वर्ष राहावं लागतं, आणि तो नुसतं जात नाही तर सोबत काय नेतो, तो सोबत फील्ड डायरी नेतो. आणि एथनोग्राफिक याच्यामध्ये तो फील्ड डायरी नेतो, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स नेतो, कॅमेरा नेतो, पेन वही, हे त्याची महत्वाची साधनं असतात. आणि त्याचबरोबर तो निरीक्षण तर अतिशय महत्वाचं टूल आहे, पार्टिसिपेटिव्ह ऍब्सोल्युटली. तो त्या समुदायामध्ये सहभागी होतो आणि सातत्यानं एथनोग्राफिक रिसर्च मध्ये रायटिंग जे आहे ते अगदी सुरुवातीपासूनच करावी लागते. म्हणजे आपल्या जनरल आपण जे रिसर्च करतो त्यामध्ये रायटिंग आपण शेवटी करतो, परंतु एथनोग्राफिक रिसर्च म्हणजे तसं नाही. एथनोग्राफिक रिसर्च ॲज ए प्रोडक्ट ऑफ एथनोग्राफिक रायटिंग, म्हणजे एथनोग्राफर स्टार्ट टू राईट ॲट द फर्स्ट डे ऑफ द सिलेक्शन ऑफ इट. ज्या दिवशी त्यानं ते टॉपिक सुरू केलेलं आहे, इव्हन दो काहीतरी एथनोग्राफर असं म्हणतात की टॉपिक तुम्ही कसं निवडलात तिथपासून सुरुवात करा लिहायला. as your research proposal, your introduction of the research selection of the topic start from the writing, how you select this topic. इथपासून सुद्धा काही एथनोग्राफर रायटिंगला महत्व देतात, कारण या माध्यमातून जे रायटिंग पुढे येतं ते एक प्रोडक्ट असतं. आणि एथनोग्राफी ॲज ए प्रोसेस काय आहे, तर ही एक प्रक्रिया आहे, कोणती, सहभागी निरीक्षणाची आणि फील्डवर्क करण्याची. तर याचाही पुढे आपण अजून सविस्तर पुढच्या याच्यात बघणारच आहोत. येलन नावाचे एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, एथनोग्राफी इज अ इम्पिरिकल अकाउंट्स ऑफ द कल्चर अँड सोशल ऑर्गनायझेशन ऑफ ए पर्टिक्युलर ह्युमन पॉप्युलेशन. एकंदरीत या 2-3 डेफिनेशन बघितल्या तर आपल्याला सार असा काढता येईल की एथनोग्राफी ॲज ए स्किल, आर्ट, प्रोसेस, प्रोडक्ट अँड मेथड्स असतो. तर असं काय आहे की एथनोग्राफीला आर्ट, जसं मगाशी आपण बघितली आहे की डेव्हिड फिटरमॅन म्हणतात की एथनोग्राफी इज अ आर्ट अँड सायन्स ऑफ डिस्क्रायबिंग ए पर्टिक्युलर एथनिक ग्रुप ऑर ए पर्टिक्युलर कल्चर. तर या अनुषंगाने मी पुढं रिसर्च डिझाईन मध्ये त्याची आपण पुढं अधिक सखोल चर्चा करू. हा, तर आता एथनोग्राफी ही जी मेथड आहे त्याचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कुठं झाली. एथनोग्राफी एथनोग्राफी ही जी मूळ पद्धत आहे तर ती पद्धत अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र ज्याला म्हणतो, त्या शास्त्रामधले जे काही सायंटिस्ट आहेत, टेलर, मॉर्गन, मॉलिनॉव्स्की, लेफ्की ब्राऊन, इव्हान्स प्रिचार्ड, ह्या ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी एथनोग्राफीला विकसित केलेला आहे. आता जेव्हा आपण 1900 शतकाच्या 1910, 1904, 10, 20 या कालखंडामध्ये एथनोग्राफिकल वर्क हे झालेले आहेत आणि यामधून एथनोग्राफी ही मेथड पुढे आलेली आहे. आता याचं जर मूळ बघितलं तर ते अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी एथनोग्राफी या पद्धतीला विकसित केली. परंतु याचा अर्थ असा नाही की फक्त अँथ्रोपॉलॉजिस्टच एथनोग्राफी यूज करतात. तर सोशॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर सायकॉलॉजी, त्याच्यानंतर हिस्टॉरियन, पॉलिटिकल सायन्स रिसर्चर सुद्धा एथनोग्राफी या पद्धतीचा उपयोग करू शकतात. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये मात्र आपल्याला हे 2 संप्रदाय, ब्रिटिश स्कूल ऑफ एथनोग्राफी आणि शिकागो स्कूल ऑफ एथनोग्राफी, असे 2 संप्रदाय 19व्या पहिल्या शतकामध्ये जागतिक स्तरावर निर्माण झालेले दिसतात. आता या 2 संप्रदायामध्ये मूलभूत फरक असा आहे की ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजी जे आहे, ब्रिटिश जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत त्यांनी जी ट्रेडिशन सुरू केलेली होती एथनोग्राफीची, त्याच्यामध्ये एक असा महत्वाचा मुद्दा होता की ते सिलेक्टेड अदर कल्चर. म्हणजे लंडनमध्ये, स्कूल ऑफ लंडनमध्ये मॉलिनॉव्स्की असतील किंवा जे इतर अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील, आपल्याला माहिती आहे की कॉलोनियल पिरियड मध्ये ब्रिटिशांचं जे साम्राज्य आहे, जगातल्या अनेक राष्ट्रावर, आफ्रिका, आशिया खंडातील अनेक राष्ट्रावर त्यांचं साम्राज्य होतं. आणि या ब्रिटिश कॉलोनियल पिरियड मध्ये, वसाहतवादी कालखंडामध्ये अनेक अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांचे अपॉइंटमेंट ब्रिटिशांनी ॲडमिनिस्ट्रेटर, मिलिटरीमध्ये, मिशनरीजमध्ये त्यांच्या अपॉइंटमेंट केलेल्या होत्या. आणि हे अँथ्रोपॉलॉजिस्ट लोक जगाच्या अनेक कोपऱ्यामध्ये
ते जात होते आणि तिथल्या वेगवेगळ्या समुदायाचा, वेगवेगळ्या आदिवासी समुदायाचा, रुरल कम्युनिटीचा, पिजन ट्री कम्युनिटीचा अभ्यास करायचे आणि ती माहिती त्यांच्या रुलर्सला द्यायची. म्हणजे जे कलोनायझर होते, राज्यकर्ते होते, त्या लोकांना ती एथनोग्राफिक स्टडी करून माहिती पुरवायचे आणि त्यानुसार त्या पर्टिक्युलर कम्युनिटीचा, त्या पर्टिक्युलर कल्चरचा अभ्यास करून ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेटर रूल्स आणि पॉलिसी करायचे आणि ते राज्यकारभार करायचे. म्हणून कलोनियल पिरियडमध्ये जी काही अँथ्रोपॉलॉजी विकसित झाली आणि त्या अँथ्रोपॉलॉजीनं जे एथनोग्राफी मेथड विकसित करून जे काही लिटरेचर निर्माण केलं, त्याच्यावर पोस्ट कॉलोनियल पिरियडमध्ये त्याच्यावर टीका पण झालेली आहे, त्याच्यावर क्रिटिसिझम पण झालेला आहे, त्याच्यावर आज पण क्रिटिसिझम होते की कारण त्याच्या पाठीमागं, त्या एथनोग्राफिक स्टडीच्या पाठीमागं जो इंटरेस्ट होता, तो हेट्रिक इंटरेस्ट होता, कलोनायझरचा तो इंटरेस्ट होता. दे वॉन्टेड टू अंडरस्टँड इन डेप्थ एव्हरीडे लाईफ, कल्चर, प्रॅक्टिस, कस्टम्स ऑफ द people and they want to colonize the poor countries and poor society. तो त्याच्यावर सुद्धा criticism आहे. परंतु ही म्हणजे जी ट्रेडिशन ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी जी कल्चर एथनोग्राफी पद्धतीची सुरू केली, तर ते अदर कम्युनिटी सिलेक्ट करायचे आणि ती ट्रेडिशन आज सुद्धा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला असलेली दिसते. कारण त्याच काळामध्ये जी अँथ्रोपॉलॉजी, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक हे सगळे शास्त्र सुरू होत होते जागतिक स्तरावर. आणि त्यावेळेस आपल्याला माहित आहे की समाजशास्त्राचा जो जन्म आहे किंवा समाजशास्त्राची जी निर्मिती आहे ती फ्रेंच मध्ये झाली. ऑगस्ट कॉम्ट आणि दुर्खिम यांनी समाजशास्त्राची निर्मिती केली. आणि त्याच काळामध्ये लंडनमध्ये मॉलिनोव्स्की, इव्हन्स प्रिचार्ड हे जे काही अँथ्रोपॉलॉजिस्ट होते ते अँथ्रोपॉलॉजीची निर्मिती करत होते. आणि इकडं फ्रेंचमध्ये जे सोशिओलॉजी निर्माण होत होतं, त्या सोशिओलॉजीचे जे फाउंडिंग फादर्स होते ऑगस्ट कॉम्ट, दुर्खिम, त्यांनी एक मेथड समोर ठेवली आणि सोशिओलॉजीची डेफिनेशन केली की सोशिओलॉजी इज अ सायन्स ऑफ ए स्टडी ऑफ ए अर्बन अँड इंडस्ट्रियल सोसायटी. म्हणजे त्या काळामध्ये समाजशास्त्राचा अशी व्याख्या करण्यात आली की समाजशास्त्र हे औद्योगिक समाजाचा, अर्बन नागरी समुदायाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि समाजशास्त्राच्या अभ्यासाची पद्धती प्रत्यक्षवाद आहे, पॉझिटिव्हिझम. तर दुसरीकडे हे अँथ्रोपॉलॉजिस्ट लोक आहेत, मॉलिनोव्स्की, त्याच्यानंतर हे बाकीचे जे इव्हन्स प्रिचार्ड वगैरे, तर यांनी असं केलं की जगामध्ये जे म्हणजे युरोपियन राष्ट्र हे त्या ठिकाणी सायंटिफिक रिव्होल्युशन झालेली होती, कॅपिटलिझम आलेला होता आणि त्यामुळं ते स्वतःला मॉडर्न किंवा स्वतःला एक आधुनिक इंडस्ट्रियल सोसायटी, नागरी समाज असं समजत होते. आणि आफ्रिका आणि आशिया खंडामधले जे समाज होते त्यांना ते बॅकवर्ड ट्रेडिशनल समाज असे समजायचे. आणि त्यांनी मग त्याच्यात एक कॅटेगरी केली की हे असे समाज आहेत की या समाजाचा अभ्यास करण्यासाठी सोशिओलॉजी इज नॉट इम्पॉर्टंट सायन्स, पॉझिटिव्हिझम इज नॉट इम्पॉर्टंट सायन्स, तर यांच्यासाठी एथनोग्राफी मेथड, याच्यासाठी फील्डवर्क मेथड उपयोगाचे आहे. आणि म्हणून मग त्यांनी अशी एक अँथ्रोपॉलॉजी आणि एथनोग्राफीचा जन्म केला की त्याच्या माध्यमातून मग ते त्यांनी एक अशी कल्चर निर्माण केली की अशा समाजाचा समजून घ्यायचा असेल तर संशोधकांनी त्या समाजामध्ये जाऊन, जसं मॉलिनोव्स्की, ट्रोगेन आयलँड आहे याच्यामध्ये, त्याच्यानंतर अजून इतर इव्हन्स प्रिचार्ड आहेत न्यूअर कम्युनिटीचा, असे अनेक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत की त्यांनी 3-3, 4-4 वर्ष त्या समुदायामध्ये जाऊन तिथे राहून त्यांची भाषा शिकून, त्यांची कल्चर शिकून, त्यांचं इनडेप्थ स्टडी असं केलं. आता केलं तर केलं, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आला की याच्यामध्ये त्यांनी त्यांचा जो उद्देश होता त्याच्यावर अशी, आता तेवढं मी खोलात जात नाही कारण हा एक स्वतंत्र पुन्हा वेगळा विषय होईल, कारण तो त्या डिबेटचा विषय आहे खूप मोठा. कारण कलोनियल अँथ्रोपॉलॉजीच्या पाठीमागे जे राजकारण होतं ते काही चांगलं नव्हतं असं पोस्ट कलोनियलच्या नंतर आणि याच्यात झालं. मी आता त्या विषयावर ते, कारण ते वेगळा विषय होऊ शकतो, पण या ठिकाणी मला एवढंच मांडायचे की ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजी ची जी परंपरा होती ती परंपरा अशी होती की त्यांनी स्वतःच्या समुदायाचा अभ्यास करायचा नाही एथनोग्राफी वापरून, तर ते दुसरी कल्चर, दुसरा समुदाय, दुसरा देश निवडायचा. म्हणून भारतामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की अनेक अँथ्रोपॉलॉजिस्ट इथं आलेले आहेत. लेविस डुमो आहे, पिकॉक आहे, एफ.जी. बेली आहे, की जी भारतात येऊन त्यांनी अनेक भारतातल्या खेड्यांचा, भारतातल्या जातीचा, रिलिजनचा, किन्शिपचा, अशा अनेक फॅमिलीचा, अनेक घटकांचा त्यांनी एथनोग्राफिकल अभ्यास केलेला आहे. म्हणजे आज सुद्धा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ही परंपरा अजूनही जागतिक स्तरावर आहे की अँथ्रोपॉलॉजी जी मेथड आहे ती म्हणजे टू सिलेक्ट अदर कल्चर, अदर कम्युनिटी, आणि सोशिओलॉजी ची जी ट्रेडिशन आहे ती म्हणजे
टू सिलेक्ट आवर ओन सोसायटी, इंडस्ट्रियल सोसायटी, अर्बन सोसायटी. परंतु हे जरी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ब्रिटिश एथनोग्राफीची ही सुरुवात जरी असली तरी मात्र शिकागो स्कूल ऑफ अमेरिका, जिथं शिकागो स्कूल ऑफ अमेरिकेमध्ये रॉबर्ट पार्क आहेत, बर्जर आहेत आणि नंतर अनेक मीड वगैरे अनेक इतर सोशॉलॉजिस्ट आहेत ब्लूमर, की त्यांनी मात्र ब्रिटिश एथनोग्राफीपेक्षा एक वेगळी परंपरा अमेरिकेमध्ये सुरू केली. तर दे स्टार्टेड टू स्टडी आवर ओन सोसायटी, ओन कल्चर, ओन कम्युनिटी. म्हणजे या दोन संप्रदायामध्ये असा फरक आपल्याला दिसतो की ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी अजूनही ती परंपरा कायम ठेवलेली आहे. स्टील दे सिलेक्टेड अदर कल्चर, अदर कम्युनिटी टू यूज एथनोग्राफी मेथड. आणि शिकागो स्कूल ऑफ अमेरिका हॅज सिलेक्टेड ओन कम्युनिटी, ओन कल्चर. आता हे झालं एथनोग्राफी जागतिक स्तरावर. आता अजून याच्यात आपल्याला फार डिटेल जायचं नाही. आता मी भारताकडे येतो. इंडियामध्ये तर भारतामध्ये सुद्धा आता हे काही एथनोग्राफीज आहेत. त्यामध्ये मॉलिनॉव्स्की आहे, इव्हन्स प्रिचियार्ड आहे, त्यांचं हे वर्क आहे अग्रॉनॉट्स ऑफ द वेस्टर्न पॅसिफिक बाय. हे जागतिक स्तरावरच्या अतिशय एथनोग्राफिकल वर्क आहे की जे वाचून आपल्याला एथनोग्राफी मेथड काय आहे समजू शकतो. फॉरेस्ट ऑफ सिम्बॉल्स आहे विक्टर टर्नरचं. मार्गेट मीड आहे, कमिंग ऑफ एज इन सोमिया सोसायटी. त्यानंतर पॉलिटिकल सिस्टम्स ऑफ हायलँड बुर्मा, स्टडी ऑफ कोचिंग सोशल स्ट्रक्चर बाय एडमंड लीच आहे. सिलेंडर आहे अमेरिकन पीएलसी. त्यानंतर कस्टम अँड पॉलिटिक्स इन अर्बन आफ्रिका, स्टडी ऑफ हौसा मायग्रंट्स आहे. त्यानंतर द रिलिजन ऑफ जावा बाय किल्फ्रेड गिरीज आहे. हे अशा महत्त्वाच्या एथनोग्राफिकल स्टडीज आहेत की त्यांचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला एथनोग्राफी काय आहे हे थोडं चांगल्या पद्धतीने समजू शकतो. आता आपल्याला हे जागतिक स्तरावरचं झाल्याच्या नंतर भारतामध्ये जे एथनोग्राफिक पद्धतीचा सुरुवात आहे ते केव्हा झाली, तर आपल्याला मगाशी चर्चा केल्याप्रमाणे कॉलोनियल एथनोग्राफी म्हणजे जेव्हा ब्रिटिशांचं भारतावर साम्राज्य होतं 1947 पर्यंतचा जो कालखंड आहे 1857 पासून, त्याला आपण कॉलोनियल पिरियड असं म्हणतो. तर याच कॉलोनियल कालखंडामध्ये अनेक ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट भारतात आलेले होते. ॲडमिनिस्ट्रेटर असतील म्हणून असतील, मिलिटरी असतील, ख्रिस्ती मिशनरीचं कार्य करण्यासाठी म्हणून असतील, किंवा ब्रिटिशांनी त्यांना इथं घेऊन आलेलं असतो. त्यामध्ये गॉर्डन पॉवेल आहे, मेकटॉप आहे, हटन आहे, डिझले आहे. तर या लोकांनी भारतातील शिक्षण व्यवस्था, भारतातील रुरल लाईफ, भारतातील ट्रायबल कम्युनिटी यांचं एथनोग्राफिक वर्क करून ते ब्रिटिशांना माहिती प्रोव्हाइड केली आणि त्या आधारावर ब्रिटिशांनी या ठिकाणी राज्यकारभार केल्याचं दिसतो. अशा पद्धतीचं याच्यावर खूप मोठं डिबेट आहे. कारण कॉलोनियल कालखंडामध्ये जे एथनोग्राफिक वर्क झालं त्यावर फार भारतातील नंतरच्या समाजशास्त्रज्ञांनी त्यावर टीका केलेलं दिसतं. जसं GS घुरी आहे, त्यांनी म्हटलेलं की ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी जे काही भारतीय समाजाचा अभ्यास केलेला आहे तो पाश्चिमात्य दृष्टिकोनातून केलेला आहे, वेस्टेड इंटरेस्टने केलेला आहे. म्हणून भारतातल्या समाजशास्त्रज्ञांनी इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हचा उपयोग करून संशोधन केलं पाहिजे, नॅशनलिस्टिक पर्स्पेक्टिव्हचा उपयोग करून संशोधन केलं पाहिजे. कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की ते आपल्याला बॅकवर्ड असं समजायचे. त्यांनी म्हणजे अदर कल्चर म्हणजे आफ्रिका किंवा आशिया खंडातील जे समुदाय आहे ते पिरिलिटरेट आहे, बॅकवर्ड आहेत, परंपरावादी आहेत आणि आम्ही युरोपियन जे आहोत ते विकसित, डेव्हलप्ड, मॉडर्न अशा पद्धतीच्या त्यांनी बायनरीज आणि कॅटेगरीज केलेल्या होत्या. त्यामुळं त्यावर त्या एथनोग्राफिकवर टीका पण केली जाते. तर भारतामध्ये जे एथनोग्राफिक जी सुरुवात आहे खरं तर कॉलोनियल अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी केली, परंतु इंडियन सोशॉलॉजिस्टमध्ये MN श्रीनिवास असतील, त्यांचं महत्वाचं जे आहे एथनोग्राफिक वर्क रिलीजन अँड सोसायटी अमाउंट द कुर्गाज ऑफ साऊथ इंडिया, त्याचनंतर रिमेंबर्ड विलेज, त्यानंतर DN मजुमदार यांचं गाजलेलं एथनोग्राफिक वर्क आहे हिमालयन पोलियंड्री, त्यानंतर डेथ इन बनारस बाय जोनाथन कॅरी, इंडिया चेंजिंग विलेजेस बाय AC दुबे, नायदर मॅन नॉर वुमन द हिजरा ऑफ इंडिया बाय सरेना नंदा, राजगोंड ऑफ आदिलाबाद, पिजन कल्चर ऑफ बेकर, मिथ अँड रियालिटी बाय हेमन रॉक, शिवा अँड हर सिस्टर, जेंडर कास्ट क्लास इन रुरल साऊथ इंडिया बाय करण कपाडिया. आणि या व्यतिरिक्त सुद्धा इतर जसं आंद्रे बेतई आहे, लीला दुबे आहे, इरावती कर्वे आहे,
यांनी अँथ्रोपॉलॉजिकल इथनोग्राफिकल वर्क भारतामध्ये पोस्ट कॉलोनियल पिरियडमध्ये केलेलं आहे. हे आपला माहिती आहे. त्यानंतर आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आता आपल्याला हे झालं सगळं आपल्याला एथनोग्राफीचा इतिहास, ग्रोथ, डेव्हलपमेंट, आंतरराष्ट्रीय आणि भारतीय पातळी. तर आता आपल्याला सगळं महत्वाचा जो मुद्दा आहे की रिसर्च डिझाईन ऑफ एथनोग्राफी. आता या ठिकाणी एथनोग्राफिक संशोधन करत असताना आपण किंवा कोणी दोज हू वॉन्टेड टू यूज द एथनोग्राफिक मेथड, तर काय महत्वाचं आहे? कारण आपण सातत्यानं यामध्ये नेहमी चर्चा करतो की संशोधनाचं जी आपण एखादी मेथड घेतलेली आहे किंवा संशोधनाचं रिसर्च डिझाईन कसं असावं. आता यामध्ये अनेक वाद विवाद आणि अनेक पद्धतीची मतं आपल्याला असलेली दिसतात. तर एथनोग्राफिक रिसर्च डिझाईन जी आहे ती फ्लेक्झिबल असते, फ्लेक्झिबल. आणि अगदी सुरुवातीला मला असं वाटतं किंवा मी असं सांगू इच्छितो की संशोधन आराखड्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात. त्याची विभागणी आपल्याला दोन मुख्य भागामध्ये करता येऊ शकते. एक म्हणजे संशोधनाचा निवडलेला टॉपिक, त्याला आपण प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन असेल तो भाग, आणि त्याला धरून संशोधनाची उद्देश आणि थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह. आता हे तीन जे महत्वाचे मुद्दे आहेत ते अतिशय खूप महत्वाचे मुद्दे आहेत. याला एक भाग आपण असं म्हणू शकतो. संशोधन आराखड्याच्या मध्ये जे महत्वाचा एक पहिला जो ग्रुप आहे त्यामध्ये संशोधनाचा विषय, त्यामध्ये संशोधनाचा दृष्टिकोन सैद्धांतिक आणि संशोधनाचे ऑब्जेक्टिव्ह. आता मुद्दा येतो की हायपोथेसिस की रिसर्च क्वेश्चन. हा सातत्यानं अनेक कॉन्फरन्समध्ये, सेमिनारमध्ये यावर खूप मोठे डिबेट की रिसर्च क्वेश्चन पाहिजे का हायपोथेसिस पाहिजे. तर प्रश्न असा आहे की अनेक असे काही आराखडे आहेत, संशोधनाच्या पद्धती आहेत की त्या संशोधनाच्या आराखड्यामध्ये सुरुवातीला गणिततर्काची आवश्यकता असत नाही. फॉर एक्झाम्पल एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन आहे, एथनोग्राफिक, मी आता ज्या पद्धतीवर बोलतोय एथनोग्राफिक रिसर्च डिझाईन आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईन आहे, ऍक्शन रिसर्च डिझाईन आहे, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आहे. असे हे संशोधनाचे काही आराखडे आहेत की त्यामध्ये सुरुवातीला आपणास हायपोथेसिस मांडण्याची आवश्यकता नसते. विदाउट हायपोथेसिस आपण अशा रिसर्च डिझाईन करत असतो. आता बाकीचे जे एक्सपेरिमेंटल आहेत किंवा इतर जे प्रकार आहेत, सर्वे मेथड किंवा इतर बाकीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये हायपोथेसिसची मांडणी करतात. आता मग प्रश्न असा पडतो की मग हायपोथेसिस विदाउट हायपोथेसिस होऊ शकतं का? हो, अशा, कारण हे जे रिसर्चची जी लॉजिक आपण ज्याला रिसर्चच्या एकंदरीत प्रक्रियेला आपण म्हणतो की रिसर्च एक लॉजिकल प्रक्रिया आहे. लॉजिकल म्हणजे तार्किक प्रक्रिया. आणि या तार्किकतेकडे जर आपण बघितलं तर दोन पद्धतीचे तार्किक असतात, एक इंडक्टिव्ह लॉजिक आणि दुसरं डिडक्टिव्ह लॉजिक. आता डिडक्टिव्ह लॉजिक जे आहे ते डिडक्टिव्ह लॉजिक मध्ये आपल्याला एक हायपोथेसिस आपण घेतो, त्यामध्ये एक थेरॉटिकल फ्रेमवर्क घेतो आणि त्या हायपोथेसिसच्या आधाराने आपण रिसर्च प्रपोजलला आकार देतो. आणि इंडक्टिव्ह जे रिसर्च आहे, इंडक्टिव्ह रिसर्च मध्ये हायपोथेसिसची गरज नसते, कारण आपलं रिसर्च जे आहे ते फील्ड पासून सुरुवात होतं. आणि एथनोग्राफर फॉलो द इंडक्टिव्ह लॉजिक. जे कोणी एथनोग्राफी या पद्धतीचा उपयोग करतात आपल्या संशोधनासाठी, तर ते एथनोग्राफर जे आहे ते इंडक्टिव्ह लॉजिकचा उपयोग करतात. इंडक्टिव्ह लॉजिक म्हणजे ते सुरुवातीला फील्ड मधून माहिती, तथ्य, इन्फॉर्मेशन गोळा करतात आणि त्याच्या आधारावर ते डॉक्युमेंटेशन करत शेवटी कन्क्लुजनला जेव्हा येतात तेव्हा ते मग हायपोथेसिसची मांडणी करतात. समजतं का? म्हणजे एथनोग्राफिक रिसर्च डिझाईन मध्ये सुरुवातीला जरी हायपोथेसिस घेत नसले तरी मुंबई लागण पटकन लावलं तर तरी सुरुवातीला जरी हायपोथेसिसची मांडणी जरी करत नसले तरी मात्र शेवटी जेव्हा ते कन्क्लुजन काढत येतात त्या कन्क्लुजनच्या आधारावर ते एखाद्या सिद्धांताचं परीक्षण करू शकतात किंवा एखाद्या हायपोथेसिसची मांडणी करू शकतात. परंतु डिडक्टिव्ह जे रिसर्च डिझाईन आहे त्यामध्ये मात्र सुरुवातीला हायपोथेसिस घेतलं जातं. परंतु आता हायपोथेसिस घेणं, खरं तर हायपोथेसिस ही काय अशी गोष्ट नाही
की ती कुठून तरी आणून कसं तरी करून ते त्याला आपल्या प्रपोजल मध्ये टाकावं. कारण हायपोथेसिस हे आलं पाहिजे. कुठून आलं पाहिजे? आपल्या रिडिंग मधून. आपण जो विषय आपण संशोधनासाठी निवडलेला आहे तर त्या विषयावर आपण जे काही लिटरेचर कलेक्ट केलेलं आहे, स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेलं आहे, त्यामधून ते हायपोथेसिस सुचलं पाहिजे. आता एथनोग्राफिक स्टडीमध्ये आता मग असा एक प्रश्न निर्माण होतो की मग हायपोथेसिस नसतं का? तर हायपोथेसिस ऐवजी अझम्पशन नावाचा एक प्रकार आहे. अझम्पशन्स आणि हायपोथेसिस यामध्ये थोडा फरक आहे. हा मूलभूत फरक असा आहे की इफ यू फॉर्म्युलेटेड द हायपोथेसिस यू हॅव टू टेस्ट द हायपोथेसिस. हायपोथेसिसचं एक सूत्र असं आहे, तुम्हाला हायपोथेसिस म्हणजे अशा पद्धतीने त्याची मांडणी करावी लागते की ते स्टॅटिस्टिकल म्हणजे संख्याशास्त्रीय पद्धतीच्या आधारे स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत, झेड टेस्ट आहे, टी टेस्ट आहे, इतर टेस्ट आहे, त्या सॅम्पल साईजचा आकार बघून त्या टेस्टचा उपयोग करायचा असतो. जर तुम्हाला इफ यू फॉर्म्युलेटेड द हायपोथेसिस यू हॅव टू टेस्ट द हायपोथेसिस and you have to prove or disprove. This hypothesis is such a tentative statement which we have to test its validity असं आहे. परंतु अझम्पशन हे असे असतात की ते तुम्हाला टेस्ट करायचे नसतात. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट अझूम करून अझम्पशन करून तुमच्या रिसर्च प्रपोजललाही सुरुवात करू शकता. तर एथनोग्राफिक रिसर्च डिझाईन मध्ये किंवा कुठल्याही रिसर्च डिझाईन मध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर थीम सिलेक्शन. कारण रिसर्च ही एक प्रक्रिया आहे आणि या रिसर्च प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं. परत आपण रिसर्च मेथोडॉलॉजी हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यावर आपण चर्चा करतोय. तर या अनुषंगानं बरेच जे या फील्डमधले जे जाणकार आहेत, अभ्यासू आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल तर प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन. Select a theme for the research the most important part and research methodology is the least important part. कारण आपण सुरुवातीला जी आपण थीम सिलेक्ट करतो संशोधनासाठी ती थीम सिलेक्ट केल्याच्या नंतर कारण रिसर्च म्हणजे आस्किंग क्वेश्चन अँड अटेम्प्टिंग आन्सर. रिसर्च एक अशी प्रक्रिया आहे की जो काही आपण प्रश्न निर्माण केलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला प्रक्रियेच्या माध्यमातून शोधायचं आहे. मग असं जर असेल तर आपण आपला जो प्रश्न आपण मांडलेला आहे संशोधनासाठी प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन केलेला आहे तर तो प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी टूल आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे टेक्निक्स आणि टूल्स आहे. तर आधी आपल्याला कुठं जायचं, आपला रिसर्च क्वेश्चन कोणता आहे हे आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्याच्याशी सुसंगतीत लॉजिकली त्यानुसार मग टूल्स आणि टेक्निक्स यांचं सिलेक्शन करून ते लॉजिक थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह याला कंबाईन करून आपल्याला त्याची एक मेथोडॉलॉजी तयार करावी लागते. या ठिकाणी रिसर्च मेथोडॉलॉजी ही फिक्स गोष्ट नाही. कारण पुस्तकामध्ये आपण जे पाहतो ते आपल्याला काही स्टेप दिलेल्या दिसतात. त्या सगळ्याच स्टेप आपण जशाला तसे आपल्या प्रपोजल मध्ये घ्यावा असं नक्की नाही, काही गरज नाही. कारण त्या आपल्या अभ्यासासाठी आपल्याला क्लिअर व्हाव्यात याचा अर्थ असं केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण आपल्या संशोधन आपल्या टॉपिक नुसार आपली फील्ड कोणती आहे, तिथले पीपल्स कसे आहेत, कल्चर आणि त्यातून पुन्हा आकाराला येत असते. मेथोडॉलॉजी गोष्ट नाही तर ती म्हणून एथनोग्राफी या पद्धत जे रिसर्च डिझाईन ते फ्लेक्झिबल असते. एखादी थीम सिलेक्ट रिसर्च डिझाईन मध्ये किंवा एथनोग्राफी आपण कोणकोणत्या विषयावर अभ्यास करू शकतो. हॅलो जाधव सर. हेलो हेलो जाधव सर. सर शायद ज़्यादा सर नहीं सर अभी 20 मिनट हो गए शायद. बहुतेक आ गए. हाँ नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटते.
हॅलो, हा जाधव सर. जाधव सर. सरांनी म्यूट केले आवाज. जाधव सरांना फोन करा सर. सरांनी आवाज म्यूट केला तुमचा. तुम्ही अनम्यूट करा जाधव सर. जाधव सर तुमचा माइक अनम्यूट करा. हॅलो, यशू सर. सर जाधव सरांना सर जाधव सरांना फोन करा. हा हा हा, त्यांचा म्यूट झाला आवाज. बरं ठीक. जाधव सर तुमच्या स्क्रीनवरती अनम्यूट करा, नंतर तुमचा आवाज येईल आमच्याकडे. आता येतो का बघा? हा येतो येतो सर. येतोय सर आवाज. ओके ओके. हा तर आपण हा येतोय आता? हो सर आवाज येतोय तुमचा. येतोय का आवाज? जाधव सर आवाज येतोय चला तुमचा. तर आपण हो सर कंटिन्यू करा. ओके. तर आपण रिसर्च डिझाईन एथनोग्राफी स्टडी मध्ये जी डिझाईन असते ती फिक्स नसते. तर आपण रिसर्च प्रपोजल मध्ये पाहतोय की संशोधन आराखडा हा अगोदरच फिक्स केला जातो आणि त्यानुसार संशोधनाचं कार्य करण्यात येते. परंतु एथनोग्राफिक स्टडीमध्ये रिसर्च डिझाईन ही एकदम फ्लेक्झिबल असते. तर फ्लेक्झिबल का असते? कारण जेव्हा रिसर्चर एखादा कम्युनिटीचं सिलेक्शन करतो तर त्या ठिकाणी त्याला तितकं सोपं नसतं. कारण एथनोग्राफिक फील्डमध्ये मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संशोधकाला दीर्घकाळ लॉंग पिरियड ऑफ टाइम ही हॅज टू बी स्टे इन द फील्ड. म्हणून त्याला असं जसं सर्वे किंवा जनरल फील्डवर करून आपण 1-2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये माहिती गोळा करतो, तशा पद्धतीचं एथनोग्राफिक रिसर्च करत असताना संशोधकाला काही करता येत नाही. म्हणून त्याला जे आहे ते त्याचं जे थीम सिलेक्शन झाले आणि जे आराखडा आहे म्हणजे तो आराखडाच करत नाही अशातला भाग नाही. तर तो एक टेंटेटिव्ह आराखडा करतो. टेंटेटिव्ह आराखडा करतो परंतु तो त्याच्याशी ठीक राहत नाही. आणि जेव्हा तो फील्डमध्ये उतरतो, फील्ड क्षेत्रीय कार्यामध्ये जातो, तिथली सिच्युएशन पाहतो आणि त्यानुसार तिथल्या सिच्युएशननुसार ज्या साधनाचा त्याला उपयोग करणं शक्य आहे, जे संशोधनाची विविध माहिती कलेक्ट करणारी विविध साधनं आहेत त्या साधनांचा उपयोग करतो. म्हणजे या ठिकाणी संशोधकाला एक स्वातंत्र्य असतं की त्यानं कोणती साधनं वापरावी आणि त्या साधनं कोणती वापरावी हे तो ती परिस्थिती पाहून म्हणजे त्या ठिकाणची क्षेत्रीय कार्यात प्रवेश केल्याच्या नंतर तिथली सिच्युएशन, तिथले लोक, तिथली कल्चर या सगळं सिच्युएशन बघून तो डिसिजन घेत असतो. आफ्टर सिलेक्शन ऑफ द थीम, साइट ऑफ द थीम, एथनोग्राफर हॅज टू स्टे लॉंग पिरियड. He has followed professional ethics, quality of researcher. तर ठीक आहे. एथनोग्राफर हॅज टू तर याच्यामध्ये आपण मगाशी उल्लेख केला की काही एथनोग्राफर किंवा सायंटिस्ट एथनोग्राफीला आर्ट म्हणतात. एथनोग्राफी इज आर्ट, स्किल अँड ॲज वेल ॲज लिटरेचर. असं का म्हटलं जातं की एथनोग्राफी आर्ट सुद्धा आहे, कला सुद्धा आहे. यासाठी म्हटलं जातं कारण एथनोग्राफिक वर्क करण्यासाठी जे क्वालिटीज आहेत
जे गुण आहेत, जे प्रोफेशनल इथिक्स आहेत, ते या ठिकाणी आपल्याला इतर जे आपण वर्क करतो त्यापेक्षा संशोधकाला या ठिकाणी पेशन्स, संयम, जिद्द, चिकाटी या तर गोष्टी त्याच्याजवळ पाहिजे. त्या व्यतिरिक्त त्याला प्रोफेशनल इथिक्स, एथनोग्राफी काय आहे, एथनोग्राफी चा अभ्यास करण्यापूर्वी त्याला 4-5 तरी एथनोग्राफिकल वर्क वाचायला हवा. त्याचं वाचन करून म्हणजे इतर जसं एम.एन. श्रीनिवास, एस.सी. दुबे, भारतातले इतर जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, सोशॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी किंवा जे सोशल सायंटिस्ट आहेत त्यांनी एथनोग्राफिकल वर्क केलेलं आहे, ते वाचून ते समजून एथनोग्राफी काय आहे हे तर घ्यावंच लागतं एकीकडे. म्हणजे ते जे स्किल आहे एथनोग्राफिकल मेथडचा यूज करून संशोधन करण्यासाठी जे काही फाउंडेशन आहे ते तर त्याला समजून घ्यावंच लागतं. आणि दुसरीकडे ज्या कम्युनिटीचा जो समुदाय त्याने अभ्यासासाठी निवडलेला आहे त्या समुदायाची भाषा शिकायची, कल्चर, त्यांचं बिहेवियर, कारण त्याला तिथं लॉंग पिरियड ऑफ टाइम स्टे करायचंय, सहभागी निरीक्षण पद्धतीचा उपयोग करायचा आहे, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना मिक्स व्हायचंय, राहायचं आहे, तर तिथली भाषा, त्यांची संस्कृती हे शिकणं गरजेचं आहे. आता भारतामध्ये असं झालेलं आहे की आपण आपली ओन सोसायटी, आता एम.एन. श्रीनिवास किंवा भारतातले जे सोशॉलॉजिस्ट, सोशल सायंटिस्ट आहेत त्यांनी आपल्याच कम्युनिटीचा अभ्यास करण्याची परंपरा भारतीय सोशल सायन्सेस मध्ये झाली. आपण जर मूळ बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, या लेक्चरमध्ये अगोदर आपण चर्चा केली की ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्टची होते ते सुरुवातीला आणि आज सुद्धा दे सिलेक्ट अदर कल्चर, अदर कम्युनिटी टू फॉलो द एथनोग्राफिकल वर्क. परंतु भारतामध्ये काय झालं, भारतातल्या मात्र समाजशास्त्रज्ञांनी आणि सोशल सायंटिस्टने आपल्याच कम्युनिटीचा निवड इथनोग्राफिक वर्कसाठी केलेलं आहे. जसं त्याचं उदाहरण म्हणजे एम.एन. श्रीनिवास आहे, त्यांनी पूर्व रिजन म्हटलेच रिलिजन, रामपुरा गावचा अभ्यास केलेला आहे. तसं आंध्रे बेतई आहे किंवा भारतातले जे सोशॉलॉजी एस.सी. दुबे आहेत, लीला दुबे आहेत, यांनी जे एथनोग्राफिक वर्क केले ते ओन कम्युनिटी, दे हॅव सिलेक्टेड ओन कम्युनिटी टू यूज द एथनोग्राफी. आणि आपली जरी कम्युनिटी असली तरी पण जेव्हा समजा आदिवासी कम्युनिटीचा अभ्यास येतो त्यावेळेस मात्र आदिवासी भाषा किंवा आदिवासींचं कल्चर किंवा आपण एका स्टेट मधले आहोत आणि आपल्याला दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन एखाद्या समुदायाचा, वंचित समुदायाचा अभ्यास करायचा, त्या ठिकाणी सुद्धा आपलं जे राहणीमान आहे, कारण एथनोग्राफर जो काही आहे, जो एक एज्युकेटेड असतो, त्याचं राहणीमान, त्याचं रहनसहन, त्याची भाषा हे थोडे हायर एज्युकेशन, कॉलेज एज्युकेशन आपल्या बोलण्यात थोडा बदल होतो. आणि जेव्हा आपण एखाद्या रिमोट एरियामध्ये आदिवासी भाग, एखादं पिजन ट्री कम्युनिटी एथनोग्राफी वर्क करण्यासाठी त्यांची निवड करतो त्यावेळेस मात्र आपलं त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये, आपल्या राहणीमानामध्ये, भाषेमध्ये डेफिनेटली डिफरन्स दिसून येतो. आणि एवढंच काय की जे कम्युनिटीज असतात ते आपल्याला आउटसाइडर्स समजतात. जेव्हा एखाद्या आदिवासी कम्युनिटीमध्ये आपण जातो तर ते आपल्याला डिकू समजतात. डिकू म्हणजे आउटसाइडर. ते म्हणजे आपल्याला असं आपण समजता कामा नये की ते आपलं वेलकमच करतात, कारण जोपर्यंत आपण त्यांच्यासोबत विश्वासाचं, जोपर्यंत चांगला ट्रस्ट आणि रॅपो बिल्डिंग आपण करणार नाही तोपर्यंत ते आपल्याला एंट्री पण देत नसतात कम्युनिटीमध्ये. म्हणून एथनोग्राफिक वर्क करत, एथनोग्राफीची रिसर्च डिझाईन करत असताना सर्वात प्रथम आपण निवडलेला टॉपिक, कोणत्या समुदायाचा आपण अभ्यास करणार आहोत, त्या समुदायामधल्या कोणत्या थीमवर आपण अभ्यास करणार आहोत, तिथली फील्ड काय आहे याचा अभ्यास करून आणि एथनोग्राफरला म्हणजे मेथोडॉलॉजिकली तो फ्लेक्झिबल असतो. म्हणजे रिसर्च डिझाईन तो करतो, टेंटेटिव्ह करतो, परंतु तेच म्हणजे प्रश्नावली, मुलाखत असंच नाही, असं काही त्याचं फिक्स नसतं. तिथे गेल्यानंतर तो ठरवतो, जेव्हा कम्युनिटीमध्ये एंट्री करतो, पाहतो तिथल्या सिच्युएशननुसार नंतर तो साधनाचं कोणतं टूल वापरायचं तो ठरवतो. म्हणजे सुरुवातीला तो प्री डिटरमाइन असत नाही, फ्लेक्झिबल असतो. तर सुरुवातीला एखाद्या थीम निवडल्याच्या नंतर त्याचं पहिलं काम असतं टू आयडेंटिफाय गेट कीपर्स. आता गेट कीपर्स म्हणजे काय की त्या कम्युनिटीपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार. समजा तुम्ही गोंड, कोलाम, आंध, भिल्ल अशी एखादी कम्युनिटी निवडली एथनोग्राफिक वर्क करण्यासाठी, तर आपला परिचय नसतो, तर आपल्याला सुरुवातीला म्हणजे गेट कीपर्स आयडेंटिफाय करायला लागतात. त्यांना गेट कीपर्स म्हणजे आपल्याला त्या कम्युनिटीपर्यंत घेऊन जाणारे, आता त्याला मराठीत काय शब्द, प्रवेशद्वार किंवा आपली ओळख करून देणारे समजा कम्युनिटी सोबत. तर सुरुवातीला आपल्याला आपली थीम सिलेक्ट केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते गेट कीपर्स यांची आयडेंटिफाय करणं.
आता गेट कीपर्स कोण असू शकतात? गेट कीपर्स हे प्रायमरी शाळेमधले टीचर, सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यानंतर अंगणवाडीच्या सेविका किंवा त्या गावातले ओल्ड एज पीपल, तर अशा जे किंवा विलेज सेक्रेटरी किंवा आशा वर्कर, अशा याच्या माध्यमातून आपण त्या गावामध्ये एंट्री करू शकतो. त्यानंतर गेट कीपरची झाल्यानंतर आपलं सगळ्यात महत्वाचं जे दुसरं असते की ते म्हणजे रॅपो बिल्डिंग आणि ट्रस्ट बिल्डिंग. आता कारण आपलं हे सातत्यानं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जी आपली एंट्री जी आहे ते एकदम स्मूथली व्हायला पाहिजे. कारण एंट्री पॉइंटला जर गडबड झाली तर नंतर त्याची खूप डिफिकल्टीज येतात. कारण एखाद्या कम्युनिटीमध्ये आपला प्रवेश गेट कीपरच्या माध्यमातून सुरक्षित झाला, पुढचं आपल्याला तिथं आपल्याला त्या ठिकाणी राहायचं आहे. आज सुद्धा कारण आता पूर्वीचे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट होते ते 1-2 वर्ष राहत होते, पण अलीकडच्या काळामध्ये आता 6 महिने सुद्धा इथनोग्राफिक वर्क करण्यासाठी 6 महिने 8 महिने असं त्याचा कालावधी आता टाइम पिरियड कमी झालेला आहे. तरी पण एवढं कालावधी सुद्धा आपल्याला राहून ते वर्क करायचं असेल तर अगदी आपली सुरुवात प्रवेश ज्या कम्युनिटी मधला आपली जी एंट्री आहे ती एंट्री जर आपली स्मूथली झाली तर आपलं नंतरचं काम हे रॅपोर्ट बिल्डिंग आणि ट्रस्ट बिल्डिंग म्हणजे जे कम्युनिटी पीपल आहे, जे वंश, जे ग्रुप आहे, ज्या समुदायाची आपण निवड केलेली आहे त्यांच्यासोबत आपल्याला विश्वासाचं नातं निर्माण करावं लागतं. त्यालाच आपण रॅपो बिल्डिंग किंवा ट्रस्ट बिल्डिंग असं म्हणतात. त्यानंतर स्टेईंग इन द फील्ड ॲटलिस्ट 1 year. आताच आपण उल्लेख केला की पूर्वी जे अँथ्रोपॉलॉजिस्ट प्रयत्न प्राप्त होते ते 2-2 सर एम एन श्रीनिवास, सी दुबे असतील, डी आर चव्हाण असतील, आंद्रे बेटे असतील, यांनी 1-1, 2-2 वर्ष गावामध्ये राहून त्या समुदायामध्ये राहून इथनोग्राफिकल वर्क केलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये तेवढं शक्य नाही. म्हणून जो फील्डमध्ये राहण्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी 6 महिने 8 महिने आताच्या सध्या जे इथनोग्राफी या पद्धतीचा यूज करणारे संशोधक आहेत ते कमी काळ राहून जास्त वर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यामध्ये आता जी साधनं आहे ती यूज ऑफ फील्ड डायरी ही अतिशय महत्वाचं आहे. अगदी सुरुवातीपासूनच इथनोग्राफिक जे काही तुम्ही इथनोग्राफिक लिटरेचर वाचाल त्यातून असं समजतं की अगदी थीम सिलेक्ट करण्यापासूनच इथनोग्राफिक रिसर्चर लिहितात की हा टॉपिक का निवडला, मी कोलम का निवडला, म्हणजे संशोधनाची जी थीम आहे ती सिलेक्ट करण्यापासून ते त्यांचे अनुभव लिहितात की ही थीम मी का निवडली, त्याचं लॉजिक काय, म्हणजे हे थीम चालना मला कुठून मिळाली. तर अशा पद्धतीनं ते रायटिंग आणि इथनोग्राफिक वर्क करत हे सुरुवातीपासूनच लिहित राहावं लागतं. त्यानंतर ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग, कॅमेरा अशा विविध साधनांचा यामध्ये संशोधकाला लागतात. त्याचबरोबर याच्यातले जे महत्वाचे टूल्स टेक्निक्स आहेत ऑब्झर्वेशन, पार्टिसिपेशन, ऑब्झर्वेशन हे तर अतिशय महत्वाचं आहे. त्याशिवाय इथनोग्राफर ॲज पर फील्ड सिच्युएशन he or she has to find out key informants and sample for testing. आता याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा येतो की इथनोग्राफिक रिसर्च डिझाईन मध्ये नमुना निश्चित नसतो. आता बाकी आपण सर्वे किंवा इतर जे रिसर्च डिझाईन करतो किंवा एक्सपेरिमेंटल विजिट त्याच्यामध्ये आपला नमुना ठरलेला असतो. 200 सॅम्पल, 300 सॅम्पल, 400 सॅम्पल, 500, 600 त्याच्यात नमुन्याच्या पद्धती पण आहेत. त्याच्यात म्हणजे आपण प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग ज्याला म्हणतो, प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग अशा दोन्ही पद्धतीमधले काही टेक्निक्स आहेत त्याच्या आधाराने सॅम्पल सिलेक्शन केलं जातं. परंतु इथनोग्राफिक जे स्टडी आहे ते होलिस्टिक इंडेक्स स्टडी आहे, त्यामध्ये सॅम्पल असं काही असं फिक्स नसतं. म्हणजे इथनोग्राफिक कारण इथनोग्राफिक स्टडीमध्ये आपण एखादी थीम ही महत्वाची आहे. फॉर एक्झाम्पल आपण कोलम मधलं मॅरेज प्रॅक्टिस कशी आहे, बोंड ऑफ आदिलाबाद हेमंतरावनं स्टडी केलं तर बोंड त्यांचं सामाजिक कल्चरल लाईफ कसं आहे, किंवा एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटी मधलं जेंडर कसं आहे, एखाद्या कोलम कम्युनिटी मधलं किनशिप कसं आहे, किंवा कुठल्या एक मधला एक टॉपिक निवडून त्याचं इंडेक्स स्टडी केलेलं असतं. त्यामुळं अशा याच्यामध्ये रिसर्च डिझाईन मध्ये
जेव्हा आपण फील्डमध्ये उतरतो त्यावेळेस या ठिकाणी सॅम्पल म्हणजे निश्चित नसतं 100, 200, 300 आपण जे काही इतर संशोधनाच्या आराखड्यामध्ये नमुन्याची आपण मांडणी करत असतो तसं एथनोग्राफिक स्टडीमध्ये नमुना नसतो. तो निवडलेला समुदाय, तो निवडलेला फील्ड, तो निवडलेला जो एथनिक ग्रुप आहे, त्या गावामधलं तुम्ही एखादी पर्टिक्युलर कास्ट घेतली तर त्याच जातीवर ते जातच तुमच्यासाठी एक युनिव्हर्स असतं. म्हणून एथनोग्राफिक याच्यामध्ये सॅम्पल नसतं. हे सॅम्पल नसतं, परंतु यामध्ये गेट कीपर्सच्या माध्यमातून आपण गावामध्ये आपण काही व्यक्ती आयडेंटिफाईड करतो त्याला की इन्फॉर्मन्स असं म्हणतात. की इन्फॉर्मन्स म्हणजे मुख्य माहिती देणारे व्यक्ती. तर हे आपल्याला आयडेंटिफाईड करावे लागतं का? कारण आपल्याला त्या गावामध्ये त्या समुदायामध्ये खूप दिवस दीर्घकाळ राहायचं आहे आणि दीर्घकाळ राहत असताना त्यांची जी कल्चर आहे, जो विषय आपण संशोधनासाठी निवडलेला आहे त्याचा जे अर्थ आहे, मिनिंग, एखाद्या ज्या घटना घडतात त्याचा ते काय अर्थ लावतात, जे शब्दप्रयोग वापरतात लोकल बोली भाषेमध्ये, त्याचे अर्थ आपल्याला माहिती नसतात. म्हणून आपण हे की इन्फॉर्मन्स जे सिलेक्ट करायचे तर ते आपल्याला मदत करत असतात. त्यांच्यासोबत आपण रॅपो बिल्डिंग केलं पाहिजे, ट्रस्ट बिल्डिंग केलं पाहिजे, त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध निर्माण केले पाहिजे आणि फील्डमध्ये जे आपण ऑब्झर्वेशन करतो, ज्या ऑब्झर्वेशन करून ज्या आपण नोंदी करतो आपल्या फील्ड मध्ये डायरीमध्ये, त्या आणि त्याचे जे अर्थ आपल्याला समजत नसतात कारण आपण आउटसाइडर असतो. आपली पुस्तकी भाषा असते, आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी सायंटिफिक नॉलेज घेतलेलं असतं, परंतु कम्युनिटी डे टू डे लाईफमध्ये जे जीवन जगून त्याच्या ज्या चालीरीती, प्रथा, परंपरा, ज्या विधी, ज्या ऍक्टिव्हिटीज पार पडल्या जातात त्याचे जे काही अर्थ असतात किंवा आपण जे निरीक्षण करून नोंदी करतो सहभागी निरीक्षणाच्या माध्यमातून, त्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात. ते असं का? तर त्याचे अर्थ, त्या शब्दांचे, त्या घटनांचे अर्थ जाणून घेण्यासाठी ही इन्फॉर्मन्सची आपल्याला मदत होते. त्याचबरोबर त्या समुदायामध्ये काही जे ओल्ड एज पीपल आहेत, एक्सपिरियन्स्ड पीपल आहेत, त्यांचा तुम्ही केस स्टडी करू शकता. केस स्टडी एखाद्या विषयाला डिटेल जाणून घ्यायचं असतं. समजा तुम्ही गोंड आदिवासी समाजाचा अभ्यास करत असाल तर गोंडाच्या जे स्त्री जीवन आहे तिचे जर तुम्हाला काही तिच्या जीवनात झालेलं परिवर्तन, आजची गोंड स्त्री कशी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एखादी ओल्ड एज जी स्त्री आहे तिची तुम्ही केस स्टडी करू शकता की तिचे अनुभव कसे. ही केस स्टडी करत असताना ओरल हिस्ट्री, मौखिक इतिहास नावाची पद्धत आहे, त्या पद्धतीचा तुम्ही टूलचा उपयोग करू शकता. किंवा जे कंटेम्पररी त्या कम्युनिटी मधले जे यंग महिला आहेत किंवा युथ आहेत त्यांचे तुम्हाला ओपिनियन जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत ग्रुप डिस्कशन तुम्ही करू शकता, इन-डेप्थ इंटरव्ह्यू घेऊ शकता. आता याच्यामध्ये सॅम्पल नाहीये, परंतु तुम्ही त्या कम्युनिटीमध्ये 2-3 महिने राहिल्याच्या नंतर त्याच्यातूनच तुमच्या अनुभवातून तुम्हाला ते आयडेंटिफाईड करायचे की तुम्हाला सुरुवातीलाच आयडेंटिफाईड करावे लागतात. त्यानंतर मग केस स्टडी कोणाची करायची, इन-डेप्थ इंटरव्ह्यू कोणाचा घ्यायचा, ओरल हिस्ट्री कोणाची घ्यायची, नॅरेटिव्ह आणि पर्सनल डॉक्युमेंट्स त्या कम्युनिटी, समजा तुम्ही ज्या कम्युनिटीचा अभ्यास करण्यासाठी गेलात त्या कम्युनिटीमध्ये जर कोणी चरित्र लिहिलं असेल, आत्मचरित्र लिहिलं असेल तर ते त्याचं पर्सनल डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो तर ते त्यांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. तर त्यामधून त्यांचे व्यक्तिगत जीवन, त्यांच्या जीवनातला संघर्ष, त्यांच्या जीवनात ते अनुभव याचाही तुम्हाला त्या पर्सनल डॉक्युमेंट घेऊ शकता. म्हणजे एथनोग्राफिक स्टडी करत असताना सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही फील्डमधून लोकांना भेटून की इन्फॉर्मन्स किंवा तुमच्या निरीक्षणाच्या माध्यमातून ओरल हिस्ट्री, पर्सनल डॉक्युमेंट्स याच्या माध्यमातून तर घेऊच शकता. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्या कम्युनिटीविषयी जर कोणी काही लिहिलं असेल, त्या गावाविषयी कोणी काही लिहिलं असेल किंवा त्या गावाविषयीचे ग्रामपंचायतीचे डॉक्युमेंट, तालुका स्तरावर असणारी माहिती, ऑफिशियल डॉक्युमेंट याचं सुद्धा तुम्ही वाचन करू शकता, सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन. म्हणून याच्यामध्ये एथनोग्राफी मध्ये फक्त प्रायमरी सोर्स किंवा फक्त लोकांकडूनच इन्फॉर्मेशन घेऊनच त्याच्यावरच इन-डेप्थ लिखाण केलं जात नाही, तर जी काही सेकंडरी सोर्सेस आहेत त्याचा सुद्धा डॉक्युमेंट्स आणि रिपोर्ट्स, विविध आकडेवारी याचा सुद्धा एथनोग्राफरला अभ्यास करून त्याचा सुद्धा कोर्स त्या आपल्या एथनोग्राफी कोर्समध्ये उपयोग करून घेऊ शकतो. तर एथनोग्राफी ट्रॅव्हलेशन tools or techniques as per his need and needs. त्यानं मध्ये ज्या एथनोग्राफरने जी निवडलेली आहे, ज्या समुदायाला
निवडलेला आहे, तिथली परिस्थिती, तिथली सिच्युएशन, त्यानं निवडलेला टॉपिक, तिथले लोक, परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो केस स्टडी, ओरल हिस्ट्री, नॅरेटिव्ह अशा पद्धतीच्या विविध साधनांचा उपयोग करून माहिती मिळवतो. त्याचबरोबर सेकंडरी सोर्सेस सुद्धा तो सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून त्याचं सुद्धा तो इंटरप्रिटेशन करू शकतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की एथनोग्राफर मोस्ट ऑफ द टाइम ते ट्रँग्युलेशन म्हणजे दे यूज मोर मेथड रादर दॅन वन टेक्निक, टू टेक्निक, दे यूज मेनी टेक्निक्स. म्हणजे ethnographer always try to use triangulation of the record, triangulation of the techniques. म्हणजे तो साधन च्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचा वापरतो. Ethnography has to follow insider's perspective, inductive process, holistic approach. अगदी सुरुवातीला तुम्ही म्हटल्याप्रमाणे एथनोग्राफरचं जे काम आहे ते टू एक्सप्लोर द इनसाइडर्स पर्स्पेक्टिव्ह. आता बऱ्याचदा काय होतं की आपण जनरल जे रिसर्च करतो सर्वे मेथडच्या माध्यमातून किंवा इतर संशोधन आराखड्याच्या माध्यमातून, त्यामध्ये आपण काय करतो, इंटरव्ह्यू शेड्यूल, प्रश्नावली, मुलाखत अनुसूचीच्या माध्यमानं माहिती गोळा करतो आणि त्या माहितीवर आपण कंट्रोल ठेवतो, त्याला कोडिंग करतो, मॅथमॅटिझेशन करतो, माहितीचं सांख्यीकरण करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये जी गुणात्मक माहिती मिळवली जाते तिला संख्यात्मक स्वरूप देतो, त्याचं पर्सेंटेजमध्ये, टेबलमध्ये हे करून आपण त्याचं मग पर्सेंटेजमध्ये त्याचं विश्लेषण करतो. परंतु एथनोग्राफिक याच्यामध्ये तसं नाही. एथनोग्राफिकमध्ये इनसाइडर्स पर्स्पेक्टिव्ह म्हणजे लोकांच्या जाणीवा काय आहे, तिथल्या स्थानिक लोकांना काय वाटतं, त्यांच्या जीवनाबद्दलचे अनुभव काय आहेत, याचा आपला इनसाइडर्स म्हणजे लोकांचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला एक्सप्लोर केला पाहिजे. म्हणून एथनोग्राफरला हॅव टू फॉलो इनसाइडर्स आणि इंडक्टिव्ह प्रोसेस म्हणजे सुरुवातीला त्याची चर्चा केली की आपल्याला ग्रासरूट लेवलला, फील्ड लेवलला जी काही माहिती आहे त्या माहिती कलेक्ट करून त्यातून त्याला ते त्या लोकांबद्दल आणि याचं जी मांडणी असते ती सॅम्पलच्या स्वरूपात नसते, होलिस्टिक असते. ॲज अ कम्युनिटी, ॲज अ होल जो समुदाय आपण निवडलेला आहे तो एक आहे असं समजून त्या पूर्ण कम्युनिटीचं विश्लेषण आपल्याला मांडावं, संशोधकाला, एथनोग्राफरला मांडावं लागतं. तर याच्यामध्ये आता पुढचा जो पॉइंट आहे तो डेटा प्रोसेसिंग अनालिसिस. आता हे खूप अवघड काम आहे खरं तर. बाकी दुसरी आपले जे संशोधन आराखडे असतात त्यामध्ये आपण अनुसूची, प्रश्नावली अशा माध्यमातून माहिती गोळा केलेली असते आणि ती माहिती ऍक्च्युली गुणात्मक असते, परंतु आपण तिला संख्यात्मक करून तिला कोडिंग करून पॅकेज आणि अजून इतर जे काही संख्यात्मक साधनं अलीकडच्या काळात निघालेले त्याच्या आधारानं आपण त्याचं कोडिंग करून अनालिसिस करून मग त्याला स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्रीय पद्धतीनं मीन, मोड, त्याच्यानंतर टेस्ट आहेत वेगवेगळ्या अनोवा जे काही आहेत त्याच्या पद्धतीनं आपण त्याचं सादरीकरण करतो, विश्लेषण करतो, इंटरप्रिटेशन करतो. परंतु या एथनोग्राफिक रिसर्च प्रक्रियेमध्ये जो काही आपला डेटा आपण गोळा करतो, कलेक्ट करतो, ही जस्ट इन्फॉर्मेशन असते गुणात्मक. खूप लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आपण कलेक्ट केलेला असतो फील्ड डायरीच्या माध्यमातून, निरीक्षणाच्या माध्यमातून. तर ही जी सगळी माहिती आहे ती खूप असते. असे अनेक फील्ड नोटबुक आपल्या भरू शकतात. आपण असं जर लिखाण म्हणजे एक 6 महिने 7 महिने किंवा एखाद्या वर्ष फील्डमध्ये विजिट केला तर वी कॅन जनरेट अ लॉट ऑफ लिटरेचर एथनोग्राफी. मग त्याचं आपल्याला काय करावं लागतं, आपलं जे संशोधनाची थीम आहे आणि आपले जे संशोधनाचे मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ऑब्जेक्टिव्हनुसार आणि त्या थीमनुसार आपल्याला त्याचं त्या डेटाचं कॅटेगरी करावी लागते थीम वाईज. आणि त्याला आधी सर्वप्रथम त्याला चेक करून कन्वर्ट करून घ्यावं लागतं. त्याला चेकिंग अँड कन्वर्टिंग डेटा, जनरेटिंग मेटा डेटा, बिगिन टुगेदर. म्हणजे त्याचा जो लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे त्या डेटाचं आपल्याला सिस्टमॅटिक असं आपल्या ऑब्जेक्टिव्हनुसार त्याला थिंक करून त्याला त्याचं क्लॅसिफिकेशन करून घ्यायचं. आणि हे क्लॅसिफिकेशन करताना त्याच्यामध्ये 3 प्रक्रिया महत्वाच्या आहेत, डिस्क्रायबिंग, कनेक्टिंग अँड क्लॅसिफाईंग. तर हे कसं करायचं तर आपल्या ऑब्जेक्टिव्हनुसार करायचं की हे आपलं ऑब्जेक्टिव्ह होतं, तर या ऑब्जेक्टिव्ह आपल्याकडे काय माहिती
त्याला एकत्रित करायची. पहिला ऑब्जेक्टिव्ह, दुसरा ऑब्जेक्टिव्ह, तिसरा ऑब्जेक्टिव्ह यानुसार त्याला हे करू आणि त्याच्यामध्ये त्याचं जर पुन्हा इंटरप्रिटेशन केलं, आपण निरीक्षण केलेलंच असतं आणि यामध्ये जर काही डाऊट आला तर त्याला इटरेटिव्ह म्हणतात. इटरेटिव्ह म्हणजे अगेन यू हॅव टू गो 3 फॉर्मट्स अँड आस्क द मिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर इव्हेंट. म्हणजे याच्यामध्ये आता जे रायटिंगचं जे काम आहे ते आपण जनरल जे रिसर्च असतं रायटिंग शेवटी करतो, परंतु एथनोग्राफिक फील्ड एथनोग्राफिक रिसर्च करत असताना रायटिंग हे फील्डमध्येच करायची असते आपल्याला. म्हणजे फील्ड डायरी लिहित असताना दिवसभर बसून रात्रीला आपल्याला रायटिंग करावी लागत असते टेक्स्ट रूपामध्ये, आणि ती करत असताना जर आपल्याला काही अडथळे आले त्याचं फिलिंग कसं लावायचं तर लगेच फील्डमध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन की इन्फॉर्मंट जे आहे त्यांना किंवा त्या गावातले जे ओल्ड एज पीपल आहेत, एक्सपिरियन्स पीपल आहेत त्यांना त्याचा अर्थ विचारायचा आणि मग त्याचं ते मिनिंग पुन्हा लिहायचं. तर हे करत असताना 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात की इन द कंटेस्ट ऑफ एन ऍक्ट, म्हणजे कोणत्या पर्टिक्युलर कंटेस्टमध्ये संदर्भामध्ये ती क्रिया ती इव्हेंट घडला होता त्याचं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तो सिच्युएशन, त्याचा संदर्भ आणि त्याचबरोबर इंटेन्शन अँड मिनिंग ऍक्टिव्हिटी बाय द ऍक्टर टू द ऍक्शन, म्हणजे त्या समूहातील विशिष्ट लोकांनी ही क्रिया केली, त्या इव्हेंटमध्ये ते सहभागी झाले तर त्यांचे काय अर्थ होता, त्यांचा उद्देश काय होता, तर ते आपल्याला त्या उद्देश त्याचा संदर्भ आणि याला धरून आपल्याला रायटिंग करावं लागतं. थोडक्यात म्हणजे एथनोग्राफिक रायटिंग जे आहे ते एकदम कंटिन्यू प्रोसेस आहे. म्हणजे त्याला काय असं शेवटच्या टप्प्यामध्ये ते लिहायचं काम नाही, अगदी सुरुवातीपासून जर आपण लिहित गेलो तर ते एक, आणि हे सगळं जे आहे एथनोग्राफिक रायटिंग ते आपल्याला अनुभव नाही एकदम, म्हणजे असं याला इतर रिसर्च प्रमाणे याला शेवटच्या स्टेज थांबता येत नाही. अगदी पासूनच एथनोग्राफरला रायटिंग लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर याच्यामध्ये तर या भागामध्ये हे जे एथनोग्राफिक रिसर्च आहे त्याच्यामध्ये कोणकोणते थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह आहेत किंवा त्याचे टाईप्स आहेत. तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की सुरुवातीचे जे 1970च्या सुरुवातीचे जे एथनोग्राफर होते मालिनॉव्स्की, यांनी प्रकारेवादी सिद्धांताच्या आधाराने एथनोग्राफिक वर्कची मांडणी, म्हणजे जे थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह आपण नेहमी म्हणतो की सोशल सायन्समध्ये जे आपण वर्क करतो मग ते कुठलाही असू द्या कोणी पद्धतीच्या आधारे त्याला थेरीची लिंक पाहिजे. तर या एथनोग्राफिक जे वर्क आतापर्यंत झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या थेरीचा थेरॉटिकल संशोधकांनी उपयोग केलेला आहे. तर आपल्याला असं दिसतं की सुरुवातीच्या पिढीतले फर्स्ट जनरेशन जे एथनोग्राफर आहे मालिनॉव्स्की, किंवा भारतामध्ये सुद्धा जर आपण बघितलं एमएनसी किंवा सीसी दुबे यांनी स्ट्रक्चरल फंक्शनलिझम प्रकारेवाद किंवा संरचनात्मक प्रकारेवाद या पद्धतीचा उपयोग करून एथनोग्राफी कार्य केलेलं दिसतं. त्याच्यानंतर दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह इंटरप्रिटेटिव्ह मेथड. आता यांनी या पद्धतीचा उपयोग करून कसं एथनोग्राफी या केलेलं दिसतं. आता सोशिओलॉजीमध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये तर आपण बघितलं तर सुरुवातीला 2 मुख्य संप्रदाय आपल्याला दिसतात. त्यावर त्या 2 संप्रदायाचा प्रभाव त्या सिद्धांतावर आणि संशोधनाच्या एकंदरीत परिपूर्ण पडलेला दिसतो. एक म्हणजे द स्कूल ऑफ पॉझिटिव्हिझम आणि दुसरं द स्कूल ऑफ इंटरप्रिटेटिव्ह स्कूल किंवा द हर्मेनेटिक ट्रेडिशन अँड पॉझिटिव्हिस्टिक ट्रेडिशन. आता जी पॉझिटिव्हिस्टिक ट्रेडिशन आहे प्रत्यक्षवादी परंपरा, त्या प्रत्यक्षवादी परंपरेमध्ये आगस्टॉन, डुल्किन हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा समाजशास्त्र आणि इतर सामाजिक शास्त्राची निर्मिती होत होती त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की नैसर्गिक शास्त्रामधल्या मॅथमॅटिक्स मधल्या त्यांनी ज्या मेथड्स होत्या फिजिकल सायन्स मधल्या त्या संशोधन पद्धतीचा उपयोग करून सोशल बिहेवियर, सामाजिक वर्तन, सोशल फेनोमेना समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सोशल ज्या घटना आहेत, सामाजिक ज्या जाणीव आहे, मानवी वर्तन आहे त्याचं मॅथमॅटिसायझेशन करण्याचं काम केलं, त्याचं गणितीयकरण संख्यात्मक याच्यामध्ये त्याला करण्याचं काम केलं. आणि या प्रत्यक्षवादी परंपरेचा प्रभाव सामाजिक शास्त्राच्या संशोधन पद्धतीवर फार मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो. आणि याच कालखंडामध्ये एक हर्मेनेटिक्स ट्रेडिशन आली
या शास्त्रज्ञांनी याला एक प्रत्यक्षवादाला एक पर्यायी पद्धत म्हणून तिला विकसित केलं आणि त्यांनी सांगितले की वी कॅन नॉट ट्रीट सोशल फॅक्ट ॲज अ थिंग, म्हणजे नैसर्गिक शास्त्राच्या पद्धतीच्या आधारे आपण सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तन, सामाजिक घटना, सामाजिक जाणीवा या समजून घेऊ शकत नाही. कारण माणूस हा एक सेन्सिटिव्ह प्राणी आहे, त्याला मन आहे, संवेदना आहे, जाणीव आहे, त्याला इंटेन्शन आहे आणि हे जाणून घेण्यासाठी वी हॅव टू फॉलो द म्हणून विल्यम ड्युकेनं इंट्रोडक्शन टू ह्युमन सायन्स एक पुस्तक त्या काळात लिहिलं आणि ऑगस्टॉन आणि गुरकिननं रूल्स ऑफ सोशलॉजिकल मेथड हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्यात सांगितलं होतं की ट्रीट सोशल फॅक्ट ॲज अ थिंग, सामाजिक वस्तू समजून अभ्यास करा आणि ऑब्जेक्टिव्हिटी फॉलो करा, ट्रीट सोशल फॅक्ट ॲज अ थिंग आणि या विचारसरणीचा, या पॉझिटिव्हिझम फिलॉसॉफीचा पद्धतीचा त्या काळातल्या सामाजिक शास्त्रावर प्रभाव पडला आणि आपण बहुतेक संख्याशास्त्रीय पद्धतीचा उपयोगाकडे वळले आणि त्या पद्धतीने त्याचाच प्रभाव आपल्या सामाजिक संशोधनावर संख्याशास्त्रीय पद्धतीचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात दिसतो. परंतु त्याच कालखंडामध्ये विल्यम ड्युके, मॅक्स वेबर, विल्फ्रेड हीज आणि एथनोग्राफर यांनी एक पर्यायी पद्धत काढली आणि म्हणते की नैसर्गिक शास्त्रामधल्या पद्धतीचा तसाच उपयोग करून मानवी वर्तन, मानवी क्रिया आपण समजून घेऊ शकत नाही. कारण माणूस एक सजीव प्राणी आहे, त्याला सब्जेक्टिव्ह भावना आहेत, जाणीवा आहेत, संवेदना आहेत, त्या आपल्याला समजून घ्यायचं असेल, मानवी क्रिया जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या क्रियेचा अर्थ लावला पाहिजे. जसं मॅक्स वेबर आणि नंतर अनेक विल्फ्रेड हीज आहेत, त्यांनी सुद्धा इंटरप्रिटेटिव्ह पद्धतीचा उपयोग कल्चर समजून घेण्यासाठी, म्हणजे संस्कृतीचा अर्थ लावल्याशिवाय आपल्याला ती संस्कृती कळणार नाही. कारण कुठलीही संस्कृती ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, प्रत्येक संस्कृतीचं एक अस्तित्व असतं. कल्चर रिलेटिव्हिझम आहे, कल्चर रिलेटिव्ह आहे, म्हणून कुठलीही संस्कृती, कुठलाही समूह समजून घेण्यासाठी त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. कुठल्याही संस्कृतीची तुलना, एखाद्या संस्कृतीची तुलना दुसऱ्या संस्कृतीसोबत आपल्याला करता येऊ शकत नाही. कारण प्रत्येक संस्कृती ही श्रेष्ठ असते, प्रत्येक जीवन जगण्याची पद्धत ही श्रेष्ठ असते. त्या समुदायामध्ये, त्या कम्युनिटीमध्ये, त्या जीवन जगण्याच्या पद्धतीला यामध्ये फेनॉमेनॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हचा पण उपयोग केला जातो. त्यामध्ये मार्क्यूस आहे आणि इतर अनेक सोशल सायंटिस्ट आहेत. आणि त्यानंतर अलीकडे स्कॉलर आहेत, ते सुद्धा एथनोग्राफिक वर्क करत आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की अगोदर जे मेन स्ट्रीम सोशॉलॉजी किंवा सोशल सायन्स ब्लाइंड होता, त्यांनी स्त्रियांच्या दुःखाकडे, अनुभवाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आता जे त्यांचे अनुभव, स्त्रियांचे जे अनुभव आहेत, ते अनुभवाचं माहिती आपले जे एक्झिस्टिंग मेनस्ट्रीम सोशल सायन्सेस आहेत त्यांनी त्याच्यामध्ये आलेली नाही. म्हणून आता नव्यानं 1960च्या नंतर स्त्रीवादी अभ्यासक सुद्धा स्वतःचे अनुभव रिसर्चच्या माध्यमातून, अनुभव आत्मकथनाच्या माध्यमातून मांडत आहेत आणि त्यातून पुढे त्यात नंतर पोस्ट मॉडर्न आहेत आणि इतर सुद्धा असे अनेक थिओरॉटिकल पर्स्पेक्टिव्हच्या आधारे एथनोग्राफिक वरची मांडणी होत असताना आपल्याला दिसून येतात. आता यानंतर जो आहे ते म्हणजे एथनोग्राफीचे जे रिसेंट ट्रेंड्स आहेत सध्या. आता याच्यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो एथनोग्राफी, मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म एथनोग्राफी. तर हे जे काही टाईप्स आहेत किंवा रिसेंट ट्रेंड्स आहेत त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्म एथनोग्राफी म्हणजे असेल, फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही समुदाय निवडलेला आहे, फॉर एक्झाम्पल गोंड कम्युनिटी तुम्ही निवडले, तर गोंड कम्युनिटीचा पूर्ण अभ्यास करणे, होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याला स्थूल एथनोग्राफी असं म्हणतात. एकाच वेळेस आदिवासी गाव निवडलं, त्यामध्ये गोंड जमात असते आणि त्या गोंड जमातीचा एकंदरीत तुम्ही जसं हेमन ड्रॉपचा आहे, गोंड ऑफ आदिलाबाद, हेमन ड्रॉपने गोंड ऑफ आदिलाबाद जिल्ह्यातील गोंडांचा अभ्यास केला आणि त्याच्यावर ते जे आहे ते स्थूल एथनोग्राफी. परंतु एखाद्या कम्युनिटीमध्ये समजा गोंड कम्युनिटी मधल्या किन्सिप नातेदारी व्यवस्थेचा किंवा गोंड कम्युनिटीमध्ये मॅरेज प्रॅक्टिस कशी होती याचा जर आपण अभ्यास केला तर ती मायक्रो एथनोग्राफी.
म्हणजे एखाद्या समुदायातला एखादा घटक निवडून त्यावर इंटेन्शिव्ह स्टडी करणं त्याला मायक्रो एथनोग्राफी. क्रिटिकल एथनोग्राफी हा एक प्रकार आहे. क्रिटिकल एथनोग्राफी म्हणजे ते साहित्याच्या माध्यमातून, समजा एखादं साहित्य आहे, त्या साहित्याचं तुम्ही क्रिटिकल म्हणजे कंटेंट अनालिसिस करूनही त्याचं सुरू. आणि अलीकडच्या काळामध्ये मल्टीसायटेड एथनोग्राफी नावाचा एक प्रकार आहे. मल्टीसायटेड एथनोग्राफी म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतामध्ये ते भारतातल्या साऊथ नॉर्थ या वेगवेगळ्या भागातले एक एक खडे घेऊन त्याची कम्पॅरेटिव्ह स्टडी करू शकतो. त्याला मल्टी सायटेड एथनोग्राफी असं म्हणतात. किंवा एकदा पण आता जागतिकीकरणामुळं जे इंडस्ट्रीयल आहे, जे डिप्युटेड सेक्टर्स आहे किंवा सर्व्हिस सेक्टर जे आहे किंवा ते लेबर मार्केट आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काही आपण वेगवेगळे इश्यू निवडून त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण एथनोग्राफी करतो. मल्टी सायटेड एथनोग्राफी म्हणतात. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये आपल्याला इन्फॉर्मल सेक्टर आहे. इन्फॉर्मल सेक्टर अनेक त्याच्यामध्ये आपल्याला विभागलेले दिसतात. त्यात मग ॲग्रिकल्चर आहे, आहे, छोटे मोठे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे. तर त्याच्या वेगवेगळ्या त्या सेक्टर्समध्ये जाऊन आपण जे वर्क करू शकतो त्याला मल्टी सायटेड. ऑटो एथनोग्राफी आहे. ऑटो एथनोग्राफी म्हणजे आपली स्वतःची कम्युनिटी, स्वतः सेल्फ कम्युनिटीचा अभ्यास करणं, स्वतःच्या गावचा अभ्यास करणं, स्वतःच्या जमातीचा अभ्यास करणं, स्वतःच्या समूहाचा अभ्यास करणं, त्याला ऑटो एथनोग्राफी असं म्हणतात. आणि अलीकडच्या काळामध्ये एक नवीन प्रकार म्हणजे इंटरनेटचं युग आहे, व्हर्च्युअल कम्युनिटी आहे, फेसबुक आहे, याच्या माध्यमातून जो डेटा कलेक्ट केला जातो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, तर त्याला डिजिटल एथनोग्राफी किंवा सायबर एथनोग्राफी जातं. पुढचा हा जो भाग आहे तो म्हणजे आत्ताच्या शेवटचा जो पार्ट आहे तो म्हणजे की सध्या जो पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, तर या पॅन्डेमिक कोविड सिच्युएशनमध्ये आपण या पद्धतीचा उपयोग करू शकतो. मी अगदी सुरुवातीला म्हटलं की पूर्वीचे जे प्रॉपर होते त्यामध्ये 3 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष राहत होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये एवढं टाइमची मर्यादा, पैशाची वेळेची मर्यादा या अनेक अडचणी लक्षात ठेवून आजच्या कालखंडामध्ये जे एथनोग्राफी वर्क होत आहे त्याचा आता मध्ये जाऊन राहण्याचा जो कालावधी तो खूप कमी झालेला आहे. सध्याचे जे एथनोग्राफी या पद्धतीचा यूज करणारे लोक 6 महिने 8 महिने ज्यांना वेळ भेटेल काही स्टडी लिव्ह देऊन, एक आजही असायला भाग नाही की आजही लोक राहत नाहीत अशातला भाग नाही. आज सुद्धा स्टडी लिव्ह आहे UGC किंवा ICSR कडून जी फेलोशिप मिळते टीचरसाठी स्टुडंटसाठी ती 2 वर्षासाठी फेलोशिप मिळते आणि ती फेलोशिप घेऊन सुद्धा स्टडी लिव्ह घेऊन सुद्धा अनेक अभ्यासक 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष त्यांच्या सोयीनुसार विषयानुसार फील्डमध्ये राहताना दिसतात. परंतु एथनोग्राफी या पद्धतीमध्ये दिवसेंदिवस याच्यानुसार त्याच्यातही या पद्धतीमध्ये सुद्धा आता बदल होत गेलेले आहे. तर या प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये आपण सायबर एथनोग्राफीच्या माध्यमातून आता जे कोविड सिच्युएशन आहे, वर्क ॲट होम आहे आणि या अशा पिरियडमध्ये आपण ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल फोन आणि अजून एखाद्या टूलच्या आधारे माहिती गोळा करून ते जे कामगार आहेत मायग्रेट होऊन आलेले किंवा घरामध्ये बसून जे लोकांच्या जाणीव आहेत, जे डेली पूर्वी वर्कला जात होते, जे आता वर्क ॲट होम आहे, यामध्ये त्यांचे अनुभव काय आहे, त्यांच्या मेमरीज काय, यावर आपण केस स्टडीज किंवा एक छोटीशी प्रोजेक्ट छोट्याशा एथनोग्राफिकल रायटिंग आपण करू शकतो. त्यानंतर ऑटो एथनोग्राफी हा एक एथनोग्राफीचाच प्रकार आहे. यामध्ये जसं आपल्याला वेगवेगळं उदाहरण माहित आहे, चार्ल्स फुले नावाचे जे सोशॉलॉजिस्ट होते त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचं आणि मुलांचं निरीक्षण करून त्यांनी प्रायमरी ग्रुप नावाची संकल्पना मांडलेली होती आणि लुकिंग ग्लास सेल्फ त्यांनी विकसित केलेली होती. तर आता या वर्क ॲट होमच्या पिरियडमध्ये आपली स्वतःची फॅमिली आहे, स्वतःचं चाइल्ड आहे, स्वतः किंवा जे आपले नातेवाईक आहेत ती ज्याला म्हणू आपण, किंवा आपल्या घरी जे आपले ग्रँड पॅरेंट्स आहेत, ग्रँड फादर्स आहेत, यांच्या ज्या आठवणी आहेत सारखी मदत किंवा त्यांच्या मेमरीज आहेत, त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स आहे, ओल्ड एज पीपल आहेत, म्हणजे आपल्या जवळचे, आपल्या घरातले, आपल्या कुटुंबातले, आपल्या कम्युनिटीमधले सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यांचा इनडेप्थ इंटरव्ह्यू घेऊन, केस स्टडी करून
त्यांची पर्सनल मेमरीज आपण कलेक्ट करू, त्यावर आपण रिसर्च पेपर्स किंवा त्यावर आपण इथनोग्राफिकल वर्क म्हणजे रायटिंग करू शकतो. वी कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन अवर ओन लोकेशन, कम्युनिटी, ट्रेन्स, culture, social marriage ceremonies, changing relationship, social network, views and experience of people about social physical distance. आताची जी सध्या फिजिकल डिस्टन्स किंवा सोशल डिस्टन्स बद्दलचे लोकांचे काय अनुभव आहे, त्यांना काय किंवा त्यांचे स्वतःचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत, तर ह्या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा आपण इथनोग्राफिक वर्क करू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मला वाटतं मी खूप माझं लांबत गेलेलं आहे. तर या ठिकाणी मी आता आणि दिगंबर विद्या महाविद्यालय यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला इन्व्हिटेशन देऊन इथनोग्राफी या पद्धतीवर माझी विचार करण्याची मला संधी दिली आणि तुम्ही सगळे पार्टिसिपंट आमची चिकन ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आणि तुमचे प्रश्न असतील. धन्यवाद सर. हो, थँक्यू. हेलो, थँक्यू सर, थँक्यू. हाँ बोला. धन्यवाद सर. सर आपने आज लोक संस्कृति वर्णन पद्धति पर अपना जो दिया है वो बहुत ही सारगर्भित और ज्ञानवर्धक रहा है. आपने इस लोक संस्कृति के संशोधन पद्धति पर जैसे कि आपने उदाहरण दिया कि आदिवासी समुदाय का, जैसे सर अभी ये जो आदिवासी समुदाय है जो हमारे, अगर हम महाराष्ट्र की बात करें तो नंदुरबार जिले में, उसके बाद गढ़चिरौली और उसके बाद किनवट, ऐसे भागों में जो आदिवासी जो समुदाय रहता है, जैसे कि आपने भिल्ल समाज का आपने जिक्र किया, तो सर इन भी जगह जो ये आदिवासी जो समुदाय है उनमें हमें भिन्नता नजर आती है, चाहे उनकी भाषा में हो, चाहे उनके लोक व्यवहार में हो. जैसे कि नंदुरबार जिले में जो आदिवासी है उन पर गुजरात और मध्य प्रदेश इन राज्यों का बहुत सारा प्रभाव हमें दिखाई देता है. और जैसे कि गढ़चिरौली में जो समुदाय हमारा बसा हुआ है, वहाँ पर तेलंगाना और छत्तीसगढ़ ऐसे राज्यों में जो व्यवहार चलते हैं उनका प्रभाव दिखाई देता है. साथ ही साथ सर आपने जैसे कहा कि भाषा एवं संस्कृति भिन्नता होती है, और आपने यह भी जिक्र किया कि संशोधन कार्य करते समय हमें समाज विज्ञान का बड़ा ध्यान रखना चाहिए और समाज शास्त्री यानी समाज विज्ञान की तरह हमें उसका अध्ययन भी करना चाहिए. साथ ही सर आपने एक बहुत बड़ा जिक्र किया कि पहले जो यूरोप देश है, यह यूरोप देश हमारे भारतीय लोगों को पिछड़ा समझते थे, लेकिन आज हमारे लिए गौरव की बात है कि आज हमारा देश और हिंदुस्तान, हमारा इंडिया किसी भी क्षेत्र में आज पिछड़ा नहीं है. आज विकसनशील देशों में वह अपना कार्य कर रहा है. इसके लिए हमें आज नाज है, हमारे देश पर हमारा गर्व है. सर आपने इस प्रकार से लोक संस्कृति पर जो संशोधन पद्धति होती है उस पर आपने बारीकियों से यहाँ पर चर्चा. बहुत सारे ऐसे जो मुद्दे थे कि जिन मुद्दों पर आपने अपना ज्ञानवर्धक वक्तव्य हमारे श्रोताओं को आपने दिया है. मैं महाविद्यालय की ओर मैं आपका श्रोता यहाँ पर आभार व्यक्त करता हूँ. अगर और सभी प्रतिभागियों से मेरा नम्र निवेदन है कि अगर कोई प्रश्न पूछना चाहते हैं जादव सर से तो आप प्रश्न पूछ सकते हैं. कोई प्रश्न पूछना है सर? स्क्रीन शेअरिंग आपली थोडं स्टॉप करून टाका, आमच्याकडनं ती स्क्रीन निघत नाहीये. जाधव सर. हॅलो, हा बोला ना. ओके. नाही, आपलं स्क्रीन शेअरिंग जी केली आहे ना, ती स्क्रीन शेअर आपण थोडी काढून टाका, स्टॉप करा स्क्रीन शेअरिंगला. स्टॉप करू का? हो हो, ठीक आहे. This topic is open for discussion. If anybody have query, so please ask to Jadhav sir. सारे सर. Yes sir. आभार लेना है और कुछ ठहरना है? सर अगर कुछ क्वेश्चन होते हैं तो ठीक है, अदरवाइज
वैल्डिक्टरी आभारी हो जाएगा सर। और सबसे बड़ी बात यह है कि सभी प्रतिभागियों से गुजारिश है कि जब आप अपना फीडबैक भरिए, जब तक आप फीडबैक नहीं देंगे तो आपको प्रमाण पत्र नहीं मिलेगा, प्लीज। तो ठीक है, तो इसके बाद मैं धन्यवाद ज्ञापन करने के लिए डॉक्टर सुखदेव चौहान जो माधवराव पाटिल महाविद्यालय पालम से है, तो वहां पर समाजशास्त्र विभाग के विभागाध्यक्ष भी है और साथ साथ वे स्वामी रामानंद तीर्थ विश्वविद्यालय के अभ्यास मंडल के सदस्य भी है। मैं उन्हें अनुरोध करता हूं सुखदेव चौहान जी से कि वे आज की इस सत्र धन्यवाद ज्ञापन करें, आभार प्रदर्शन करें। चौहान सर। हाँ सर, चौहान सर। हेलो। हाँ सर, आ रहे ना सर। सर, डेव्हलपमेंट अंतर्गत संशोधन पद्धती या विषयाच्या वेबिनार मध्ये तिसऱ्या दिवसाच्या दोन्ही सत्रांमधील मान्यवरांनी अगदी सुंदर विवेचन केले। खरे सरांनी व्युत्कर्त्यावर अगदी सुंदर मांडणी केली। त्याचबरोबर आमचे मित्र बाबुराव जाधव सरांनी एथनोमेथोडॉलॉजी आणि एथनोग्राफी मेथडवर अगदी सुंदर मांडणी केली। त्याबद्दल मी दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य